राष्ट्रसंत आचार्य सम्राट पूज्य गुरुदेव आनंद ऋषीजी महाराजांच्या चरणी कोटीशाह वंदन. महाराष्ट्र प्रवर्तक पूज्य श्री कुंदन ऋषीजी महाराज, प्रबुद्ध विचारक, आमचे मार्गदर्शक, आमचे प्रेरणास्थान पूज्य आदर्श ऋषीजी महाराज आणि इतर सर्व साधू साध्वी वृंदांच्या चरणी भावपूर्वक वंदन नमन. राष्ट्रसंत आचार्य सम्राट पूज्य गुरुदेव आनंद ऋषीजी महाराजांच्या 34व्या स्मृतिदिनानिमित्त जैन सोशल फेडरेशनद्वारा आयोजित आणि श्री विजयकुमारजी मुनोत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्रीमती इम्रतबाई विजयकुमारजी मुनोत नेवासावाला यांच्यातर्फे प्रायोजित आजच्या या भगवान महावीर व्याख्यानमालेत सर्व ऑनलाईन ऑफलाईन उपस्थित असणाऱ्या रसिक श्रोत्यांचे, आनंद भक्तगणांचे, मुख्य आजच्या वक्त्यांचे, सर्व आयोजकांचे, प्रायोजकांचे आनंदधामच्या प्रांगणात हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आता एकच फक्त मला माझी भूमिका सांगायची आहे. त्याच्या अगोदर आपण मंगलाचरण लावू आणि आपल्या कार्यक्रमाची शुभ सुरुवात करूया. डिजिटल टीमने मंगलाचरण लावावे. जय जिनेंद्र. पूज्य गुरुदेव आनंद ऋषीजी महाराजांचे समाज प्रबोधनाचे कार्य पुढे सुरू राहावे, समाजाला विचारांचं पाथेय मिळावे, जीवनाची दिशा मिळावी, समाजाला वैचारिक बैठक मिळावी म्हणून प्रबुद्ध विचारक पूज्य आदर्श ऋषीजी महाराजांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली जैन सोशल फेडरेशन भगवान महावीर व्याख्यानमालेचे साप्ताहिक आयोजन दरवर्षी करत असते. त्यात अनेक विचारवंत, लेखक, प्रेरणादायी व्यक्तिमत्वांना जैन सोशल फेडरेशनच्या सरोजताई आमंत्रित करत असतात. आज याच शृंखलेत आपले आजचे शेवटचे म्हणजे 7वे पुष्प गुंफण्यासाठी आपल्याकडे श्री ओंकार दाभाडकर म्हणजे जे प्रसिद्ध वक्ते, युवा मार्गदर्शक, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत ते आलेले आहेत. आज यशातला अडसर आपला मेंदू या विषयावर ते आपल्याला मार्गदर्शन करतील आणि त्यांचे व्याख्यान देतील. आता पुढची सूत्रे मी बेडेकर सरांजवळ पोहोचत. धन्यवाद. आपण आज जे वक्ते इथे आमंत्रित केलेले आहेत त्यांना आपल्यातल्या अनेकांनी वेगवेगळ्या छोट्या छोट्या रील्सच्या माध्यमातून किंवा त्यांच्या संपूर्ण मुलाखतींमधनं, पॉडकास्टमधनं ऐकलेलं असेल, पण आज आपल्याला त्यांना प्रत्यक्ष ऐकायचं आहे. पण आपल्याला त्यांचं त्या सोशल मीडियावर येणारं एकच रूप माहिती आहे, पण त्यांचा एक छोटासा परिचय आता आपण इथे पाहणार आहोत. मी आमच्या टेक्निकल टीमला विनंती करतो की सरांचा आपला डिजिटल इंट्रोडक्शन जे आपण बनवलं आहे ते इथे लावावं. जय आनंद, जय महावीर. जैन सोशल फेडरेशन संचलित भगवान महावीर व्याख्यानमाला 2026. आपले आजचे वक्ते आहेत श्री ओंकार दाभाडकर. गेल्या अनेक वर्षांपासून ते आपल्या रॅशनल लिखाणासाठी आणि आता त्यांच्या रील्ससाठी तरुणांमध्ये विशेष परिचित आहेत. इन मराठी या पॉडकास्टच्या माध्यमातून ते विविध विषयांवर आपले विचार मांडतात. बूम 91 या नावानं त्यांची ब्रँडिंग आणि मार्केटिंग एजन्सी आहे. गेल्या अनेक वर्षात त्यांनी भारतातील अनेक नामवंत कंपन्यांच्या मार्केटिंग आणि ब्रँडिंगचं काम केलेलं आहे. मराठी माणसाला व्यवसाय करता येत नाही हे खोटं ठरवत पावभाजी पांडा या नावानं प्युअर व्हेज, चायनीज आणि पावभाजी रेस्टॉरंटचा ब्रँड त्यांनी विकसित करून आज
त्याची जवळपास 10 पेक्षा जास्त आउटलेट्स महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे. आज यशातला अडसर या विषयावर ओंकारजी आपले विचार आपल्या समोर मांडणार आहेत. टाळ्या इकडूनच ऐकू आल्या मला. धन्यवाद. खरं तर एक रहस्य पण आपल्याला त्यांना विचारायचं आहे. म्हणजे मी ते फाइंड आऊट केलं आहे, तुम्ही केलं आहे की नाही मला माहिती नाही. त्यांचे जेवढे आपण फोटो पाहिले असतील किंवा आत्ता पण त्यांचा टी शर्ट सेम आहे आणि त्याच्यावर एक विशिष्ट नंबर लिहिलेला आहे. मला कोपऱ्यातला 365 दिसला, त्यावरनं ते 365 दिवसांचं गणित असावं. पण ते 101 ते काय आहे ते आता आपल्याला त्यांनी त्यांच्या व्याख्यानाच्या दरम्यान सांगावं अशी त्यांना विनंती करतो. तत्पूर्वी आपण आज त्यांचा सन्मान आधी करूयात. मी विनंती करतो सन्माननीय राहुलजी आणि इम्रत काकींना की आपण आपल्या शुभ हस्ते आपले आजचे वक्ते सन्माननीय ओंकारजी दाभाडकर यांचा सन्मान करावा. दरवर्षी आयोजित होणारी ही व्याख्यानमाला गेली 34 वर्ष अखंडितपणे सुरू आहे. मला अनेकदा असं वाटतं की, आणि मी त्याचा उल्लेखही बऱ्याच ठिकाणी करतो, तो म्हणजे आपल्या नगरची मंडळी एकतर लवकर काही करत नाहीत आणि केली तर असं करतात की त्याला इतर कोणी हात लावू शकत नाही. असं आपलं नगरचं कार्य आहे. आणि 34 वर्ष एखादी व्याख्यानमाला सातत्यानं चालवणं हा एक वेगळ्या प्रकारचा विक्रम आहे, आश्चर्य आहे. आणि एवढे वक्ते आज आपल्यापर्यंत इथे येऊन गेलेले आहेत. या पवित्र वास्तूत त्यांनी आपली वाणी आपल्यासमोर मांडलेली आहे, त्यांचे विचार मांडलेले आहेत. हे आपल्यासाठी सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे. आणि या वर्षीच्या या व्याख्यानमालेमध्ये सुद्धा अनेक मान्यवरांनी आजपर्यंत आपलं व्याख्यान इथे आपल्यासमोर सादर केलं. पण या सगळ्याच्या मागे मोठं सहकार्य लाभत असतं अनेकांचं, ज्यामध्ये सगळ्यात मोठं सहकार्य यावर्षी आपल्याला ज्यांचं लाभलं असे म्हणजे यंदाच्या या व्याख्यानमालेचे प्रायोजक श्री विजयकुमारजी मुनोत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्रीमती इमरतबाई मुनोत नेवासावाला यांनी या व्याख्यानमालेसाठी जे प्रायोजकत्व आम्हाला दिलं त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत. कारण हा रथ नेण्यासाठी अनेकांचे हात लागतात आणि त्याच्यातला एक महत्त्वाचा हात यावेळेला त्यांनी आपल्याला दिला. माझ्या आधी ज्या आपल्याशी संवाद साधत होत्या त्या दुहेरी भूमिकेत होत्या, म्हणजे त्या प्रायोजकही होत्या आणि त्या आयोजकही आहेत. पण त्यांच्यातल्या प्रायोजकावर त्यांच्यातला आयोजक मात्र भारी पडला. याचं कारण त्या 24/7 या व्याख्यानमालेसाठी यावेळेला झटत होत्या. त्यांचं मनपूर्वक कौतुक आणि त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण सीमा बाबींसाठी वाजवूयात. दुसरी एक विशेष नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांना बोलायला आवडतं, त्या अनेकदा त्याबद्दल मला म्हणाल्या होत्या. पण यावेळेला त्यांनी त्यामध्येही 2020 न करता टेस्ट मॅचसारखं रोज स्वतःला अपग्रेड करत अतिशय सुंदर पद्धतीनं आपलं स्वागत केलं. प्रत्येक वक्त्याची माहिती आपल्याला सांगितली. या संपूर्ण व्याख्यानमालेच्या मागची संकल्पना त्यांनी आपल्यासमोर मांडली आणि एक चांगल्या आपल्याकडे वक्त्या तयार झालेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्याबद्दलही त्यांचं आभार मानूयात. आणि मी आता विनंती करणार आहे, आपण आपल्या या प्रायोजकांचा सन्मान इथे करणार आहोत. त्यांच्याबरोबर असणारे आमचे राहुलजी, जे इन आऊट दोन्हीकडे ऑफलाईन ऑनलाईन सतत त्यांच्याबरोबर असतात, त्यांच्या मागे असतात. आमच्याकडे थोडीशी उलटी म्हण आहे, पण ती नंतर आपण सांगूयात, ही ती जागा नव्हे. तर असे राहुलजी आणि यश आमचा मित्र, त्याचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो आपल्या सगळ्यांच्या वतीनं. आणि विनंती करतो डॉक्टर प्रकाशजी कांक्रिया आणि सन्माननीय ओंकारजी दाभाडकर साहेब यांना की आपण आपल्या शुभ हस्ते राहुलजी, इमरत काकी, सीमाजी आणि यश यांचा सन्मान करावा. आणि आमच्या जैन सोशल फेडरेशनचे आमचे सगळे जे सदस्य आहेत, जे या व्याख्यानमालेसाठी आणि या कार्यक्रमासाठी धडपड करत असतात, त्या सगळ्यांना मी पुढे इथे आमंत्रित करतो.
आपले आजचे प्रायोजक असणारे सन्माननीय राहुलजी मुनोत, आता सत्कार होतोय आपल्या इम्रत काकी मुनोत यांचा. त्या रोज इथे हजर आहेत आणि प्रत्येक व्याख्यान त्यांनी मनापासून ऐकलंय. आमचे मित्र यश मुनोत यांचा इथे सन्मान होतोय आणि मी ज्यांचा उल्लेख मगाशी आयोजक आणि प्रायोजक असा केला अशा आमच्या सीमाबाबी, त्यांचे आम्ही पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. त्याचबरोबरीनं आपल्याला अनेक मंडळींचं सहकार्य लाभत असतं, ज्यामध्ये आपली ही व्याख्यानमाला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वृत्तपत्राच्या माध्यमातून रोज ही व्याख्यानमाला हजारो लाखो लोकांपर्यंत जाते. ते महत्त्वाचं काम करणारे आपले पत्रकार मित्र सन्माननीय मिलिंदजी चवणके साहेब यांचाही आपण सन्मान करणार आहोत. मी संतोष भाऊंना विनंती करतो की संतोष भाऊंनी आपल्या शुभ हस्ते मिलिंदजी यांचा सन्मान करावा. संतोष भाऊ आणि सन्माननीय ओंकारजी दाभाडकर साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते पत्रकार सन्माननीय मिलिंदजी चवणके यांचा सन्मान करावा. एकदा जोरदार टाळ्या मिलिंदजींसाठी. त्याचबरोबरीनं आमची उत्तम छायाचित्र काढणारे आम्ही कसेही दिसत असलो तरी सन्माननीय प्रकाशजी फिरोदिया यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मी प्रमोदजी गांधी आणि ओंकारजी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते प्रकाशजी फिरोदिया यांचा सन्मान करावा. आपली ही व्याख्यानमाला जशी ऑफलाईन आपण सगळेजण बघतो तशीच ऑनलाईन असंख्य जण बघतात आणि ती ऑनलाईन व्याख्यानमाला आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा हा मित्र नितीशजी कटारिया याला मी आता पुढे आमंत्रित करतो. आपल्यातल्या किती जणांना माहिती आहे मला माहिती नाही, पण नितीश हा नगर जिल्ह्यातला आणि आता महाराष्ट्रातला एक सर्वोत्तम छायाचित्रकार म्हणून नावाजला गेला आहे. आपल्या पुण्याच्या जवळ असणारं जे प्रचंड मोठं असं अभय प्रभावना म्हणून जी एक मोठी म्युझियम तयार करण्यात आलेलं आहे, त्याचं संपूर्ण काम डॉक्युमेंटेशनचं हे नितीशनी केलेलं आहे आणि अतिशय उत्तम ड्रोन वापरणारा महाराष्ट्रातील एक नामवंत कलाकार आमचा मित्र आहे हा. यानंतर आपण सन्मानित करणार आहोत ही सगळी मंडप व्यवस्था जे दरवर्षी सांभाळतात असे आमचे सन्माननीय अविनाशजी मुत्था साहेब. ते इथे आहेत का अभिभाऊ? किंवा त्यांच्या वतीनं हा सन्मान कोणी घेऊ शकते का अभिभाऊंच्या हाताने? बरं असो, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या, कारण त्यांना आता उद्याची वेध लागलेले असतील संध्याकाळच्या कार्यक्रमाचे. आणि त्याचबरोबरीनं आमच्या सगळ्यांचे आवाज आपल्यापर्यंत उत्तमरित्या पोहोचवण्याचं काम जे करतात असे श्रेणिकजी शिंगी. श्रेणिक भाऊ धावत धावत या. मी गणेशजी कांकरिया आणि ओंकारजी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते श्रेणिकजींचा सन्मान करावा. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनपूर्वक आभार. मनपूर्वक आभार. आणि ज्यांचा उल्लेख आपण रोज करतो आहोत त्या आत्ता ऑनलाईन कदाचित आम्हाला पाहत असतील अशा आमच्या सरोज भाभी यांचेही आम्ही आभार मानतो, कारण त्या सध्या अशा देशात आहेत ज्या देशामुळं जग अस्थिर आहे, त्या अमेरिकेत आहेत आणि त्या तिथून अत्यंत उत्तम पद्धतीनं हे जग मात्र शांत ठेवत आहेत आणि अतिशय सुंदर ही व्याख्यानमाला त्यांनी तिथे बसून हाताळली. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. आणि आता प्रसाद बेडेकर सर
ज्यांनी आपल्या या सगळ्या ज्या फिती बनवलेल्या आहे डिजिटल परिचयाच्या त्या बनवल्या आहे. आणि ज्या वेळेस आपल्याला काही काम राहणार आहे सर 24/7 कधीही काहीही सांगा सर रेडी असतात. आणि ते सुद्धा त्यांच्या सुंदरशा मुखड्यावर सुंदरशा स्माईल बरोबर असतात. म्हणून एकदा सरांचं खूप खूप धन्यवाद आणि त्यांचा सत्कार करायचा आहे. एक गोष्ट फक्त मला सांगायची आहे की आपल्या गुरुच्या धाममध्ये काही काम करायचं म्हणजे आयोजकत्व करायचं यासाठी आपल्याला भाग्य लागतं. आणि जे आयोजक असतात त्यांच्या मागं काही पाठबळ द्यायचं म्हणजे प्रायोजकत्व करायचं ते म्हणजे सौभाग्य लागतं. पण आयोजक आणि प्रायोजक एकाच वेळी व्हायची संधी मिळणे हे परमभाग्य असतं. आणि हे परमभाग्य मला मिळाले म्हणून मी आपले गुरु आदर्श ऋषीजी महाराज जे आपले प्रेरणास्थान आहे त्यांच्या चरणी माझी कृतज्ञता ज्ञापित करते. आणि फक्त त्यांची आज्ञा शिरोधार्य करत त्यांनी म्हटलं सीमाजी आपको इस बार करना है म्हणून मी इथे उभी आहे आपल्यासमोर बोलते. जे काही चूक झाली असेल तर छोटी बहीण समोर माफ करा. धन्यवाद. आपल्याला व्याख्यात्यांना ऐकायचं आहेच, पण तत्पूर्वी उद्याची महत्त्वाची सूचना आणि विनंती. उद्या 28 मार्च आहे. आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे उद्या आपल्या सगळ्यांसाठी एक वेगळा दिवस असतो, ऊर्जेचा दिवस असतो असं आपण म्हणूयात. उद्या रक्तदान शिबिर आहे. त्याची वेळ जागा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण जास्तीत जास्त संख्येनं या रक्तदान शिबिरासाठी उपस्थित राहायचं आहे. आणि त्याचबरोबरीनं संध्याकाळी स्नेहा शंकर आणि श्री राम शंकर यांचा एक अप्रतिम संगीताचा कार्यक्रम इथे पार पडणार आहे. त्यालाही आपण सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे. या दोन आणि सकाळी 7:30 वाजता नवी पेठेमधून आपला शांती मार्च पण निघणार आहे. त्याची कल्पना आपल्याला आहेच. या 2-3 महत्त्वाच्या सूचना आपल्याला करायच्या होत्या. आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि आता विनंती करतो सन्माननीय ओंकारजी दाभाडकर यांना की आपण आपल्या आजच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. यशातला अडसर आपला मेंदू. धन्यवाद. हो. नमस्कार. नमस्कार. आवाज येतोय? तीन दशकांहून अधिक एखाद्या व्याख्यानमालेचा इतिहास असावा आणि ही व्याख्यानमाला 1, 2, 3 दिवसांची वगैरे नसून 7 दिवसांची असावी हे विलक्षण आहे. आणि अशा व्याख्यानमालेत मला बोलवलं जावं हा माझा सन्मान आहे. आयोजकांची चूक आहे की नाही ते आता थोड्या वेळात आपण बघू. ते माझी ओळख म्हणजे मी जे काही थोड्या बहुत ठिकाणी बोलायला जातो त्यातला सगळ्यात कठीण सगळ्यात डिस्कम्फर्टिंग भाग असतो तो ओळख सांगितली जातो तो. ते बघताना नेहमी असं वाटतं की कोणाबद्दल तरी सांगतायत चांगला माणूस आहे, कोण आहे हा, भेटला तर बरं वाटेल. कारण ते असं म्हणजे बघताना ते फार भारी आणि असं लार्जर दॅन लाईफ वाटतं. पण ऑनेस्टली म्हणजे असं काही नाही आहे. हे विनयाने म्हणत नाही आहे, हे खरंच तसंच आहे. मी वयाने इथे बहुतांश जमलेल्या तुम्हा सर्वांपेक्षा फार लहान आहे, अनुभवाने तर अगदीच लहान आहे. पण सुदैवाने खूप हुशार लोकांबरोबर वेगवेगळ्या प्रकारे काम करण्याची संधी मिळाली. सुदैवाने त्या हुशार लोकांमुळे वाचनाची सवय लागली. आता पॉडकास्ट वगैरे खूप ऐकत असतो. म्हणजे बडबड करण्यासाठी आधी ऐकलं पाहिजे ना. तर त्यातून जे काही थोडं बहुत उमगत गेलं आहे ते थोडं सांगायचा प्रयत्न करेन. मी ना असं प्रोफेशनल वक्ता नाही आहे की असं दिपवून टाकलं वगैरे किंवा कडाळून टाळ्या वाजवायच्या वाटाव्यात असं मला नाही बोलता येत. मी गप्पा मारणार आहे तुमच्याबरोबर. मी मोटिवेशनल इन्स्पिरेशनल स्पीकर पण नाही आहे. त्यामुळे माझं हे ऐकताना तुम्हाला असं कल मैं दुनिया जितूंगा किंवा जितूंगी असं वाटण्याची अजिबात शक्यता नाही आहे. मी तसंही काही बोलणार नाही आहे. मी एक्झॅक्टली उलट करणार आहे. मी ते जग जिंकण्यासाठी ते का बरं एवढं अवघड आहे ते सांगणार आहे. ते सांगताना ते माझं ज्ञान अजिबात नाही आहे. विज्ञान काय सांगतं या आधारावर मी बोलणार आहे. आणि ते बोलण्याचा धागा आपण आत्ता जो विषय बघितला ना की यशाचा अडसर आपला मेंदू हा आहे.
आता अच्छा, यशस्वी व्हायचं आहे असं प्रत्येकाला वाटतं. इथं कोणी आहे असं ज्याला जीवनात कधीच वाटलं नाही की मला यशस्वी व्हायचं आहे? सर्वांना वाटलं, बरोबर. आता मला यशस्वी व्हायचं म्हणल्यावर ना एक 2-3 शक्यता असतात. म्हणजे आज आत्ता या मोमेंटला आपल्यापैकी काहींना असं वाटत असेल की हो, मी यशस्वी झालो आहे, म्हणजे माझं जे काही टार्गेट्स होते ते मी आत्तापर्यंत अचीव्ह केलेत. दुसरी पॉसिबिलिटी आहे की हां बाबा, काही बाबतीत यशस्वी झालो आहे, काही टार्गेट्स अजून अचीव्ह करायचे आहेत, ते होतील हळूहळू. आणि तिसरी शक्यता आहे, नाही काय जमलं नाही बाबा आजपर्यंत. ह्या 3 शक्यता आहेत, बरोबर. असे कोण कोण आहे ज्यांना असं वाटतं डन आहे, मला जे जे हवं होतं ते झालं आहे अचीव्ह करून? 1, राईट. 2, 3, 4, 5 झालं आहे, डन, राईट. असे कोण कोण आहे ज्यांना असं वाटतं काही अचीव्ह झालं आहे, काही राहिलं आहे आणि आता ह्याच्या पुढेही करायचं आहे, राईट. मॅक्झिमम. अरे मला कळू तर त्यात कोण कोण आहे. बाकीचे असे ज्यांना नथिंग, म्हणजे तिसरा पर्याय काय जमलं नाही मला आजपर्यंत, असं शक्य नाही ना. तिन्हीपैकी अजून कोणता चौथा पर्याय? तर तुम्ही सर्व ज्यांनी हात वर केला नाही आहे, तुम्ही सगळ्या दुसऱ्या प्रकारातले आहात. आपण सगळे बहुतांश लोक त्या प्रकारातले असतो की बाबा काही स्वप्न बघितली होती, त्यातली काही पूर्ण झाली, काही नाही झाली, अजून काही छोटी छोटी स्वप्न आहेत, ती पूर्ण करायची आहेत. तर पहिल्या प्रकारात ज्यांनी 4-5 जणांनी हात वर केला ना, त्यांना आय विल ट्राय टू एक्सप्लेन की तुम्ही सुद्धा दुसऱ्या प्रकारातले आहात. आपल्याला असं वाटतं, तुम्हालाही असं वाटत असेल, आणि इट्स ऑसम की मी केलं आहे, खूप काही अचीव्ह केलं आहे आणि पूर्तता मिळाल्यासारखं वाटतं आहे. पण तुम्हाला सुखी समाधानी आयुष्य जगायचं असेल तर ती पूर्तता कधीच होत नसते. दॅट्स हाऊ आवर माइंड वर्क्स. परत एकदा हे म्हणजे मी स्पिरिच्युअल अध्यात्म या दृष्टीने म्हणत नाही, मी आपला मेंदू कसा घडला आहे या त्याच्या आधारावर हे सांगतो आहे. बरं, आता जर हे सगळं झालं आहे, म्हणजे मी ज्या काही प्रमाणात यश कमवलं आहे किंवा कमवलं नाही आहे किंवा कमवायची इच्छा आहे, हे मी सगळं कशाच्या बळावर करणार आहे ना. आपण यश, जे काही यश असेल, मग ते स्पोर्ट्समध्ये, रिलेशनशिप्समध्ये, करिअरमध्ये, पैशांच्या बाबतीत, धंद्यात, नोकरी, जे काही असेल, आपण यश 2 गोष्टींच्या आधारावर कमवतो. पहिली गोष्ट असते आपलं कौशल्य, स्किल्स. मी चांगलं, मला चांगलं बोलता येतं, किंवा मला सॉफ्टवेअर कोडिंग करता येतं, किंवा मी डॉक्टर आहे, मला रोगनिदान करता येतं, मला फोटो चांगला काढता येतो, व्हिडिओ करता येतो. हे सगळी कौशल्य आहेत. मग या कौशल्याच्या बळावर मी माझं काहीतरी काम करतो, ते कोणाची तरी त्यातनं अडचण सोडवतो, त्या बदल्यात मला पैसा मिळतो, रिकग्निशन मिळतं, मी हळूहळू पुढे जातो. मला जे काही साध्य करायचं आहे त्यात ही कौशल्य माझ्या हाताशी असतात. दुसरं असतं आपला अनुभव. त्या कौशल्याच्या बळावर आपण जे काही कामं करतो त्यात आपण चुकतो, अडखळतो, पडतो, मग कळतं अरे हे असं केलं तर चुकतं बाबा, आपण चूक दुरुस्त करतो, नव्याने आपली कौशल्य वापरतो, परत अनुभव जमा होतो, करत जातो. माझी ही आता जी काही बोलण्याची वेळ असेल, याच्या आधी मी जो काही बोललो आहे, खूप चुकलो आहे, बोलता बोलता आठवलंच नाही आहे, असं बरेचदा झालं आहे. बोलण्याआधी जेव्हा तयारी केली की अरे हां आपल्याला हे मुद्दे मांडायचे, त्यात असंख्य वेळा चुका झाल्या आहेत. त्या अनुभवातनं शिकलो, इथपर्यंत आलो. जे काही व्यवसाय आत्ता करतो आहे, असंख्य वेळा चुकलो आहे, चुकत चुकत पुढे आलो आहे. ह्या दोन्ही गोष्टी, माझी कौशल्य म्हणजे स्किल्स, मी जे काही करायचं शिकलो आहे ते, आणि मी जे काही अनुभव कमावलं आहे ते, हे दोन्ही कशाच्या आधारावर आहे? मेंदूच्या. मी लिहायला शिकलो, चालायला शिकलो, बोलायला शिकलो, जे काही शिकलो त्यात माझ्या मेंदूमुळेच शिकलो ना. हे सगळं साचत माझ्या मेंदूमध्ये गेलं आहे. मी जे काही अनुभव कमावलेत, हे अनुभवसुद्धा कुठे जमा झालेत? मेंदूतच जमा झालेत. मेंदूच मला सांगतो की अरे गेल्या वेळी तू अगदी लहान होतास ना, तेव्हा तू त्या गरम तव्यावर हात टाकला होतास आणि तुझा हात पोळला होता. हे मेंदूने लक्षात ठेवलं आहे, म्हणून मी ती चूक परत करत नाही. बरोबर. जे काही योग्य अयोग्य अनुभव, जे काही माझे यश मिळालेले, अपयश मिळालेले जे काही अनुभव साठवले गेले, ते माझ्या मेंदूत साठवले गेलेत. म्हणजेच इन ऑल प्रोबॅबिलिटीज मला जे काही टार्गेट अचीव करायचं आहे, मला जे काही यश अचीव करायचं आहे, मग ते कशातही असेल. आपण यशाच्या व्याख्येकडे येणार आहोत. यश म्हटलं की पैसा, प्रसिद्धी असं काहीतरी पटकन डोळ्यासमोर येतं. ते काय येतं तेही आपण बघणार आहोत. पण तर ते जे काही मला मिळवायची इच्छा आहे, त्यात मेंदू हे एकमेव टूल आहे ना माझ्या हातात. ते सोडून तर दुसरं काही नाही आहे. मला हा हात वर करून असा खाली आणायला सुद्धा मेंदूने माझ्या
स्नायूंना ऑर्डर द्यावी लागते, मग ते स्नायूंनी त्याला रिस्पॉन्स करावा लागतो, मग ते असं असं होतं. मी आत्ता बोलताना मला तो विचार सुचावा लागतो, मग मी बोलतो. हे सगळं मेंदूच्या आधारावर होतं. म्हणजे मला एक पाय उचलून पुढे टाकण्यासाठी मेंदू लागतो, या बेसिक गोष्टीपासून. इतकं असूनही हा यशाचा अडसर कसा? मी ज्याच्या आधारावर मी असं म्हणतोय की मला यशस्वी व्हायचं आणि मी यशस्वी होणार आहे, आणि जगात जे सगळे यशस्वी झालेत ते ज्याच्या आधारावर यशस्वी झालेत, तो यशाचा अडसर कसा? दॅट्स व्हॉट वी आर ट्राईंग टू अंडरस्टँड. मग आता हे समजून घेण्याआधी एक स्टेप थोडं अलीकडे येऊया. मुळात यशस्वी होण्याची धडपड का करावी, या प्रश्नाचं उत्तर थोडं क्लिअर पाहिजे. याचं कारण काय आहे की आहे त्यात समाधानी राहायला हवं ना. मी सतत कशाच्या तरी मागे धावत राहिलो तर, म्हणजे आपले गुरुदेवसुद्धा हे शिकवतात. सगळ्या आध्यात्मिक बैठकीत ते सांगितलं की बाबा किती धावशील, हव्यास किती करशील, कशाचा का असेना, कुठेतरी थांबायला लागेल. मग जर मी थांबलो, जर मी पुढे जाणं थांबवलं, जर मी नवीन खटपट करणं थांबवलं, तर याचा अर्थ मी यशासाठी खटपट करत नाही असा होतो का? आणि जर तो तसा होत असेल तर मग मी का बरं धावायचं यशासाठी? मुळात मी यशस्वी व्हावं ही धडपड खरंच गरजेची आहे का? हे एस्पेशली कोणासाठी, ज्यांनी हात वर केले ना, हे सगळे तुम्ही थोडे रिटायरमेंट एजच्या जवळ गेलेले आहात. त्यामुळे तुम्हाला ती पूर्णत्वाची भावना आली आहे की बाबा हां, मी खूप काही केलं आहे, चांगलं केलं आहे. आणि म्हणून तुम्ही त्या स्टेटमध्ये आहात की यार अच्छा किया जो किया वो, बहुत कुछ किया, आता मी थोडा रिलॅक्स झालो आहे. या स्टेट ऑफ माइंडमध्ये आपण आलो आणि म्हणून आपल्याला वाटतं की आता पुरे. आता होतं काय ना, मी ज्या मेंदूबद्दल बोलतोय, हा मेंदू कधी तयार झाला माहिती आहे कोणाला? हे हार्डवेअर कधीच आहे आणि यात इन्स्टॉल झालेलं सॉफ्टवेअर कधीच आहे. होमोसेपियन आहोत आपण, हे माहिती आहे? माकडाचा माणूस झाला ना, तो जो उत्क्रांत झाला माणूस, ते आपण आहोत. होमोसेपियन राईट. हे जे आहे हे सगळं फ्रॉम धिस टू धिस, हे फायनल प्रोडक्ट किती वर्षांपूर्वीचं आहे माहिती आहे? साधारण 60,000 ते 2,00,000 वर्षांपूर्वी कधीतरी हे फायनल व्हर्जन आहे. ठीक आहे. म्हणजे मी विचार कसा करावा, मी संकटाचा सामना कसा करावा, मी नेमकं कुठल्या गोष्टीसाठी प्रयत्नशील असावं, मी लग्न का करावं, मी नोकरी का करावी, मी कुटुंबाबरोबर राहावं की राहू नये, का राहावं, हे जे सगळे विचार आज आपल्या मनात येतात, ह्यांचा बेस जो, विचार बदलत गेलेत, ऑफकोर्स काळानुसार विचार बदलत गेलेत, पण त्या सगळ्यांचा बेस, त्या सगळ्यांचं मेन हार्डवेअर आणि मेन सॉफ्टवेअर, म्हणजे या सॉफ्टवेअरवरचे ॲप्लिकेशन्स नवीन नवीन भलेही तयार झाले असतील. तुम्ही आता मोबाईल वापरतो, लॅपटॉप वापरतो, त्यात बेस सॉफ्टवेअर आहे, त्यावर आपण बेस तुमची ऑपरेटिंग सिस्टीम आहे, त्यावर आपण वेगवेगळे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो. ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे मेन आणि जे आपलं हार्डवेअर आहे ते त्या काळातलं आहे. त्या काळात आपण कसे जगायचो? त्या काळात आपल्या मेंदूनी ज्या डूज अँड डोंट्स, काय करायचं आहे आणि काय करायचं नाही आहे, हे त्या काळात आपल्या मेंदूने जे पक्क धरून ठेवलं आहे, त्या आपल्या मूलभूत प्रेरणा आहेत. आज त्या प्रेरणांच्या विपरीत आपण वागायला लागलो की गडबड होते. मग चिडचिड होते, अँग्झायटी होते, डिप्रेशन येतं, लोनलीनेस वाटतो, आत्महत्या करावी वाटते. हे सगळं कधी होतं? त्या माझ्या मूळ प्रेरणांपासून, त्या माझ्या मूळ इमोशन्सपासून, त्या माझ्या मूळ ड्राईव्हपासून जर मी दूर गेलो तर ते होतं. मग आता त्या काळातल्या माझ्या प्रेरणा काय होत्या? त्या काळात एक 25 वर्षांचा तरुण असेल किंवा एक 60-70 वर्षांचा सिनियर असेल, तितका जगायचा की नाही हाही प्रश्न आहे. कारण त्या काळामध्ये रोगराई होती, उपचार नव्हते, काहीच नव्हतं ना. सो जी काही लाईफ स्पॅन असेल, त्या काळातला माणूस, पुरुष स्त्री कसे जगायचे? त्यांच्यासमोर सतत अस्थैर्य होतं. कारण आपल्याला शिंग नाही आहेत, आपल्याला सुळे नाही आहेत, आपली नखं मजबूत नाही आहेत, आपल्या अंगावर दाट केस नाही आहेत, म्हणजेच कुठलाही जंगली श्वापद येऊन मला खाऊ शकतो. ही इनसिक्युरिटी सतत त्या काळातल्या माणसात होती. नंबर 2, शेती नव्हती, स्टोरेज नव्हतं, फ्रीज नव्हता, साठवणूक वगैरे नव्हती.
अन्न इतकं मुबलक प्रमाणात उपलब्ध नव्हतं. त्यामुळे जिवंत राहण्यासाठी, जगण्यासाठी सतत शिकार करायची आहे किंवा ती फळं कंदमुळं वेचून आणायची आहेत, मग ती जपून ठेवायची आहेत. हे अस्थैर्य सतत मेंदूत होतं. या अस्थैर्यातून तयार झालेला आपला मेंदू आहे, तो आजही तोच आहे. म्हणजे काय, जसं जसं मला कळायला लागतं, न कळत्या वयात तर आई आपलं पालनपोषण करते, जसं जसं म्हणजे चालायला लागतो, गुहेबाहेर यायला लागतो, आपल्या वयातल्या लोकांबरोबर खेळायला लागतो, बाहेर पडून चालायला बोलायला लागतो, तेव्हापासून माझ्या 2 प्रेरणा आहेत. एक, मी कसंही करून जिवंत राहण्यासाठी अन्न जमा करायचं आहे आणि स्वतःचं प्रोटेक्शन करायचं आहे, ही एक प्रेरणा आहे. आणि दुसरी प्रेरणा आहे ऑफकोर्स रिप्रोडक्शनची. ती वयात आल्यानंतर, ती प्रत्येक प्राण्यामध्ये असते, ती आपल्यातही आहे. म्हणजेच काय, अस्थिर राहणं, सतत कशाच्या ना कशाच्या मागे धावणं. आता हे कशाच्या ना कशाच्या हे काळानुसार बदलत गेलं. मूळ प्रेरणा काय, आय नीड टू अक्वायर अ लॉट ऑफ फूड, अ लॉट ऑफ रिसोर्सेस, आय नीड टू स्टोअर देम, सेव्ह देम, आणि आय नीड टू रिक्रिएट, प्रोक्रिएट वगैरे वगैरे. हे माझं सॉफ्टवेअर आहे आणि माझं हार्डवेअर ह्या सॉफ्टवेअरलाच चालवतं. जसं जसं मी या माझ्या प्रेरणांना मॉड्युलेट करायला लागलो, तसं तसं आपली सिव्हिल सोसायटी, ही सोसायटी तयार झाली. म्हणजे काय, मग आपण स्टोरेज वगैरे करायला लागलो, मग आपण बार्टर सिस्टीम तयार झाली, मला जे हवे ते मी देणार, त्या बदल्यात तुझ्याकडनं काहीतरी घेणार. हा आपला गेल्या 60,000 ते 2 लाख वर्षांचा इतिहास आहे. मग आपण भाषा वगैरे तयार केली, त्यामागच्या सायन्सकडे आपण येणार आहोत. हे सगळं तयार करून आपण आपलं जगणं सुखकर करत गेलो, सेफ करत गेलो, राईट. यामध्ये सोशली एकत्र राहणं कसं येतं बघा. मी म्हणालो ना, आपल्याकडे शिंग नाही आहेत, सुळे नाही आहेत वगैरे वगैरे. त्यामुळे माझ्यावर जर कोणी हल्ला केला तर मी एकटा तर स्वतःला प्रोटेक्ट करू शकणार नाही. मी त्या सिंहाला, वाघाला मारू शकेन असंही नाही आहे ना. सो आय नीड टू हॅव अ ग्रुप. मग मी कळपात राहतो. हे प्राण्यांमध्ये पण आहे. मग मी कळपात राहतो, मग माझा एक कळप बनतो. माझ्या कळपाच्या बाहेरचा दुसरा कोणी होमोसेपियन जरी आला तरी तो बाहेरचा असतो, त्याला मी माझ्या कळपात येऊ देत नाही. कारण रिसोर्सेस मोजकेच आहेत. आमच्या स्त्रिया, आमचे पुरुष, आम्ही आपसात प्रोटेक्ट करणार आहोत. आम्ही एकमेकांबरोबर बांधून घेतलेत. त्यामुळे माझी कम्युनिटी, म्हणजे मग जात, भाषा, धर्म, समाज, जे काही ज्या कुठल्या स्वरूपात ते असेल, ही माझी कम्युनिटी असणं, माझ्या कम्युनिटीतले लोक मला आपले वाटणं, मी त्यांच्याबरोबर राहणं, त्यांच्याबरोबर बांधलं जाणं, माझी फॅमिली असणं, मी माझ्या प्रोजेनीला जपून ठेवणं, माझ्या पुढच्या पिढीने माझ्यासाठी काहीतरी करणं, हा आपला 60,000 ते 2 लाख वर्षांपासूनचा इतिहास आहे. आपण असेच घडत गेलो आहे. द मोमेंट यू डिस्टर्ब धिस इक्वेशन, यू बिकम रेस्टलेस. म्हणून मग आपल्याला बऱ्याच लोकांकडनं हे ऐकू येतं की सगळं काही आहे पण मी सुखी नाही आहे. बरोबर. हा जो कितीचा हव्यास आहे, किती गोळा करायचं आहे, हे जितकं खरं आहे तितकंच त्याचबरोबर काहीतरी मिळवत राहायला हवं, हे खरं आहे. होतं काय, आपण जेव्हा यश म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर 2 गोष्टी येतात. म्हणजे आपण यशाच्या व्याख्येकडे जर आलो, आता हे बेसिक लॉजिक झालं आपलं की आय एम डिझाईन टू प्रोक्युअर समथिंग, अचीव्ह समथिंग. मला काही ना काही करून स्वतःला हे दाखवत राहायचं आहे की मी प्रोटेक्टेड आहे, मी काहीतरी करतोय, मी ज्या कम्युनिटीचा, मी ज्या माझ्या टोळीचा भाग आहे, त्या टोळीमध्ये माझं महत्त्व आहे. कारण जर टोळीतलं माझं महत्त्व संपलं तर मला बहिष्कृत केलं जाणार आहे. हे त्या काळातला रुथलेस लॉ आहे. त्या काळामध्ये रिसोर्सेस कमी असल्यामुळे जो कामाचा नाही आहे तो बाहेर फेकला जाणार. हा तेव्हाचा लॉ आहे, तो प्राण्यांचा लॉ आहे. आपण प्राणीच आहोत. त्यामुळे आय नीड टू बी अ पार्ट ऑफ अ कम्युनिटी अँड आय नीड टू कॉन्ट्रीब्यूट टू द कम्युनिटी. मी त्या कम्युनिटीमध्ये चांगलं काहीतरी दिलं पाहिजे, ही माझी आदिम प्रेरणा आहे. मी त्यापासून जर दूर जात गेलो तर मग मला रेस्टलेस वाटतं. होतं काय, मी जेव्हा यश म्हणतो, यशाची व्याख्या करूया असं म्हणतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर 2 गोष्टी येतात, पैसा आणि प्रसिद्धी. एक तर दोन्ही किंवा दोन्हीपैकी एक काहीतरी. एखादा माणूस यशस्वी झालाय म्हटल्या पहिले आपल्यासमोर हे येतं की तो फायनान्शियली सेफ अँड सिक्युअर आहे का. ते स्पष्ट येऊ न येऊ अंडरलाईंग तेच असतं. तो श्रीमंत किती आहे, त्याच्याकडे पुरेसे पैसे आहेत का, बस इतकंच. कारण श्रीमंतीची व्याख्या प्रत्येकाची बदलत जाईल.
कोणी महिना 10,000मध्ये सुखी राहील, कोणी महिना 1,00,000, कोणी महिना 1 कोटी पण कमी पडेल. सो द व्हॉल्यूम ऑफ मनी, द व्हॉल्यूम ऑफ रिसोर्सेस, द व्हॉल्यूम ऑफ वेल्थ माइट चेंज, पण एखादा मनुष्य यशस्वी राहण्यासाठी त्याच्याकडे अमुक फायनान्शियल स्टेबिलिटी पाहिजे आणि त्याला थोडा तरी मान मरातब मिळायला हवा. ही ती डेफिनेशन आहे. ही आपल्याला या शब्दांमध्ये कळत असो नसो आपल्या प्रेरणा तशा शेप करत गेल्यात. आजपर्यंत कोणी हा विचार केला नाही आहे की जर या प्रेरणा यशाबरोबर असोसिएट केल्या गेल्या असतील तर एकीकडे तर मी हे म्हणतोय की मला याच्या मागे धावत जायचं नाही आहे, एकीकडे तर मी म्हणतोय पैसा म्हणजे सर्वस्व नाही, एकीकडे मी म्हणतोय प्रसिद्धी काय आज आहे उद्या नाही आहे. हे असूनही मानवी समाजाचा, आपण आधुनिक मानवी समाजाचा फक्त 1000 वर्षांचा इतिहास बघितला, जे जे लोक तुम्हाला यशस्वी म्हणून तुमच्या डोळ्यासमोर येतात ते ह्या दोन्ही किंवा दोन्हीपैकी एक मध्ये कुठेतरी फिट बसतातच. मग जर असं असेल आणि तरी मी हे म्हणत असेन की पैसा सब कुछ नहीं है, फेम डझंट मॅटर, आज है कल नहीं है, तर मग व्हॉट ड्राईव्स दिट डेफिनेशन. मुद्दा हा आहे की जर पैसा आणि प्रसिद्धी हेच मूलभूत यशाचं सूत्र नसेल, कारण मला हे ओळखायचं की माझा मेंदू मला यशस्वी का होऊ देत नाही, मग ते जर मला ओळखायचं असेल तर मी हे ओळखलं पाहिजे की यशाच्या व्याख्येत मग काही गडबड आहे का बुवा. मग आपण आता यशाची व्याख्या समजून घेऊ की ॲक्च्युली यश म्हणजे काय. आपल्यापैकी असे म्हणजे प्रत्येकाने काहीतरी गोल ठेवलंय आणि ते नाही जमलंय, असं जीवनात कधी ना कधी झालंय, बरोबर आहे. मग वजन कमी करायचंय, बायकोबरोबर नेहमी या विषयावर भांडण होतं, ते भांडण जरा कमी व्हायला पाहिजे असं वाटतं. मुलगा माझा ऐकतच नाही, त्याला नीट ऐकायला शिकवायचं आहे मला, पण तो नाहीच जमत. करिअरमध्ये काहीतरी ग्रोथ व्हायला हवी आहे, ती ग्रोथ होत नाही. मी काहीतरी टार्गेट ठरवलं आणि ते टार्गेट अचीव झालं नाही आहे. असं सर्वांबरोबर झालं आहे, बरोबर आहे. असं कोणी आहे का ज्यांनी आजपर्यंत ठरवलं प्रत्येक छोटा मोठा टार्गेट अचीव झालंच आहे? नाही ना. बरं, त्या टार्गेटचं महत्त्व माहिती आहे. आपण जे काही गोल ठेवतो, जे काही ध्येय ठेवतो ते महत्त्वाचं आहे म्हणूनच ठेवतो. म्हणजे मला माझं वजन कमी करायचं आहे, माझं साखर खाणं थोडं कमी करायला पाहिजे, मी ते मैदा खाणं जरा कमी करायला पाहिजे, हे कळतं ना मला, पण होत का नाही? यामागे काही कारण असेल ना. मग ते का होत नाही हे जर समजून घ्यायचं असेल तर मला माझे टार्गेट्स अचीव करण्यात माझ्या मेंदूला ते कळत असूनही तो मला ते अचीव करू देत नाही, हे डिकोड करावं लागेल. मग व्हॉट हॅपन्स इन द ब्रेन ते समजायला लागेल. ते डिकोड करण्यासाठी आधी मानवी प्रेरणेत यश कशाला म्हणतात, वजन कमी का करायचं आहे, मी मगाशी म्हणालो तसं पैसा का कमवायचा आहे, प्रसिद्ध का व्हायचं, ह्याची मूलभूत कसोटी काय आहे. आपण जेव्हा व्याख्या हा शब्द उच्चारतो तेव्हा त्याचा स्पष्ट अर्थ हा आहे की एखाद्या संकल्पनेला पूर्ण एक्सप्लेन करू शकणारी, समजावून सांगणारी वाक्यरचना. मग ती 1 वाक्य असेल, 5 वाक्य असतील, पण ती व्याख्या कशी पाहिजे, युनिव्हर्सल पाहिजे. आपण अनेकदा हे वाक्य ऐकलं की यशाची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असते, है ना. चूक. जर व्याख्या वेगळी असेल तर ती व्याख्या कशी. ऑक्सिजनची प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे, होणार आहे असं. गुरुत्वाकर्षणाची प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे, होणार आहे असं. मग सुखाची व्याख्या वेगळी कशी. विच मीन्स आपण सर्वांनी आपापली व्याख्या केली आहे आपल्यासाठी, पण त्याच्या मुळाशी एक युनिव्हर्सल ट्रूथ असणारच आहे. आणि ते युनिव्हर्सल ट्रूथ माझ्या 60,000 ते 2,00,000 वर्षाच्या मेंदूशी सिंक्ड असावं. माझ्या आजूबाजूची परिस्थिती कितीही बदलत गेली, म्हणजे उद्या मनुष्य चंद्रावर मंगळावर जरी राहायला गेला तरी त्याच्या त्या आदिम प्रेरणा त्याच असणार आहेत, त्या प्रेरणांशी ती व्याख्या सिंक्ड असावी. मग ही व्याख्या काय. आपण आता परत मी जे बोललो त्याकडे जाऊ की माझी मूळ प्रेरणा ही आहे की मी सतत काहीतरी खटपट करून, माझ्या मनाची इनसिक्युरिटी आहे ना की काहीतरी गोळा करायचं आहे, माझ्या कबिल्याचा भाग व्हायचं आहे, हे जे आहे ना हे सतत करत राहायचं आहे. हे सतत करणं म्हणजे काय. हे सतत करणं म्हणजे जबाबदारी पूर्ण करणं. मला असं वाटतं की मी माझ्या कबिल्यात, माझ्या कुटुंबात कशात ना कशात काहीतरी माझा रोल आहे, तो मी व्यवस्थित प्ले केलाच पाहिजे. तो जितका मला व्यवस्थित प्ले करता येतो, मला माझी जबाबदारी जितकी व्यवस्थित पार पाडता येते
तितकं मला यशस्वी आणि समाधानी वाटतं. मग आता जबाबदाऱ्या कोणकोणत्या आहेत? मनुष्याच्या 4 जबाबदाऱ्या जर पूर्ण झाल्या तर त्याला पूर्णत्वाची फिलिंग येते. पहिली जबाबदारी ऑब्व्हियसली आपल्या कुटुंबाकडची. माझ्या कुटुंबाबद्दल मी जबाबदार आहे का? म्हणजे मी जो काही रोल ठरवला आहे माझ्या फॅमिलीमध्ये तो मला पूर्ण करता येतो आहे का? माझ्या आईबाबांची काळजी घ्यायची आहे, माझ्या बायकोला, माझ्या मुलांना जे जे आवश्यक आहे ते पुरवायचं आहे, त्यांच्या ज्या काय ॲस्पिरेशन्स असतील त्या ॲस्पिरेशन्स मला पूर्ण करता येत आहेत का? हे सगळं जमणं म्हणजे कुटुंबाची जबाबदारी पूर्ण करता येणं. याला फायनान्शियल लिमिट लावायची गरज नाही, कारण प्रत्येक कुटुंबाची ॲस्पिरेशन वेगळी असेल. प्रत्येकाला फॉरेन टूर्स हव्याच आहेत असं नाही आहे, आणि प्रत्येकाचं मन फक्त फॉरेन टूरवरनं भरेल असंही नाही आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबाच्या ज्या काही ॲस्पिरेशन्स, नीड्स आहेत, ज्या काही गरजा आहेत, ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण करता येणं हा पहिला भाग. हा पुरुषासाठी स्त्रीसाठी सुद्धा, म्हणजे तुमचा रोल काही का असे ना. दुसरा भाग, मी ज्या कबिल्यात राहतो, तो जो कबिला आहे ना आपला गुहेत आसपास राहणारा, मी ज्या समाजात राहतो त्या समाजाबद्दल माझी काहीतरी जबाबदारी आहे ती मी पूर्ण करतो का? आणि त्या बदल्यात मला रिकग्निशन मिळतं का? मला याची सतत खात्री पाहिजे की माझं काहीतरी अस्तित्व आहे बाबा, कुणीतरी मला किंमत देतं बाबा. ती किंमत मिळणं जर थांबलं तर मग चलबिचल होणार. तिसरी जबाबदारी, माझं जे काही प्रोफेशन आहे, मी ज्या कुठल्या मार्गाने रिसोर्सेस गोळा करतो त्या बाबतीत मी प्रामाणिक आहे का? त्या बाबतीत मी जबाबदार आहे का? मग जर भ्रष्टाचार करत असणार आहे तर आतून मला माहिती आहे मी समाधानी असूच शकत नाही, बिकॉज आय एम नॉट फुलफिलिंग माय रिस्पॉन्सिबिलिटीज टुवर्ड्स माय प्रोफेशन विथ ऑल इंटेन्सिटी अँड ऑथेंटिसिटी. म्हणजे 4 पैकी 3 झाल्या. एक कुटुंब, समाज आणि माझं प्रोफेशन. चौथी जबाबदारी कोणती असेल? एक जबाबदारी राहिली आहे, कोणती असेल? कोणाबद्दलची? कोणाप्रती? स्वतःबद्दल. खुद को मत भूलो. शेवटी सगळं कशासाठी? सगळं कोणासाठी? इन दी एंड मग फ्रस्ट्रेशन जे येतं, सगळ्यांसाठी केलं यार, पण कारण राजा स्वतःकडे लक्ष नाही दिलं ना. तू स्वतःकडे लक्ष देणं म्हणजे स्वार्थी असणं असं नसतं. उलट जितका स्वतःकडे लक्ष देशील तितकं बाकीच्या 3 जबाबदाऱ्या नीट पार पाडता येतील. जर स्वतःचं आरोग्य नीट नसेल, जर स्वतःच्या करिअरकडे लक्ष देत नसशील, जर स्वतःच्या माइंडसेटकडे लक्ष देत नसशील, जर सुखी समाधानी आहेस का बघत नसशील, रात्री सुखाने झोप लागते का बघत नसशील, तर कुटुंबाची जबाबदारी कशी पार पाडणार? करिअर नीट कसं उभारणार? समाजाला काहीतरी देणं लागतं तर ते देणं कसं देणार? म्हणून या 4 जबाबदाऱ्या जर पूर्ण पाडता येत असतील तर यू फील दॅट यू आर सक्सेसफुल. इथे सक्सेस, सॅटिस्फॅक्शन, यश, समाधान हे सगळं एकच आहे. मग आता ज्यांनी त्या पूर्णत्वासाठी हात वर केला होता ना, की मला असं वाटतं आय एम डन, त्यांनी त्यांच्या कुटुंबात, त्यांच्या सोसायटीमध्ये कुठे ना कुठे कुठला ना कुठला रोल घेतलाच आहे. म्हणून ते आज सुखी समाधानी आहेत. फायनान्शियल सिक्युरिटी आली, चेक. पण नातवंडांबरोबर खेळत असतील, त्यांच्याबरोबर काहीतरी करत असतील, मुलांबरोबर रिलेशनशिप चांगलं असेल, दे आर फुलफिलिंग दॅट नीड. समाजासाठी नक्कीच काहीतरी करत असतील, कुठे ना कुठे जोडले गेलेले असतील. समाजासाठी काहीतरी करणं म्हणजे डोनेशन करणं वगैरे गरज नाही आहे. कुठे ना कुठे काही ना काही प्रमाणात तुम्ही लिंक्ड असणार आहात. आणि जर ते नसाल तर तुम्हाला कितीही वाटू दे की माझ्या सगळ्या गरजा भागल्यात, डिस्ट्रेस येणार, स्ट्रेस येणार, असमाधानी राहणारच. मग आजकाल जे जेनझीबद्दल भरपूर चर्चा होत आहेत की जेनझीज काय कल्चर्ड नाही आहेत बाबा, उर्मटच झालेत बाबा. जेनझीजपेक्षा म्हणजे माझ्या वयाचे पण बरेच डिप्रेस्ड आहेत, घटस्फोट होत आहेत, सुसाईड्स होत आहेत. हे सगळं का सुरू झालं अचानक? स्ट्रक्चर कुठेतरी बिघडलं म्हणून झालं. आपलं फॅमिली युनिट तसं राहिलं नाही, आपले सोशल स्ट्रक्चर्स तसे राहिले नाहीत. म्हणजे मी म्हणालो तसं की एक सामाजिक संस्था हॉस्पिटल्स चालवते, शाळा सुरू करते, तरुणांना बांधून ठेवते, 3 दशकांहून अधिक अशी व्याख्यानमाला चालवते, म्हणून ते एवढे सुखी समाधानी हसरेत.
त्याशिवाय शक्य नाही. तुमच्या कार्यकर्त्यांच्या पूर्ण टीममध्ये सगळे पांढरे केस नाही आहेत, खूप काळे केस आहेत. हे खूप मोठं यश आहे. हे जमत नाही आहे जगाला, आणि जग म्हणून अडखळलंय आज. म्हणजे मानसोपचार तज्ज्ञ बिज्ञकडे जाऊन एक 25-30 वर्षांचा मुलगा म्हणतोय की मला असं वाटतंय माझ्या जीवनाला काही अर्थ नाही. अरे कमॉन डूड, ह्या वयामध्ये लाथ मारीन तिथून पाणी काढीन, ही ऊर्जा पाहिजे आपल्यात. हाऊ कॅन यू बी सो फ्रस्ट्रेटेड? हे का होतंय? कारण हे 4 गडबड झाली आहे. मग ही गडबड जर आपल्याला पूर्ण करता येत नाही आहे तर आपण झालो ना. म्हणजे सोसायटी अपयश, हे त्या 25-30 वर्षाच्या मुलाचं अपयश नाही आहे, हे समाजाचं अपयश आहे की आपण ते स्ट्रक्चर तोडलं. आपण कल्चर रुजवण्यात कमी पडलो. म्हणायला आपण म्हणतो भारतीय संस्कृती, आमच्या परंपरा, कुठे टिकल्या आहेत? मग त्या परंपरा टिकवायला हव्या होत्या ना. न्यूक्लिअर फॅमिली नावाचं संकट आपल्यासमोर उभं राहूच कसं शकतं जर आम्हाला माहिती आहे कंबाईंड फॅमिलीजचं महत्त्व. म्हणजे आपण या अवस्था इतकी वाईट झाली आहे की मुलगा त्याच्या आईवडिलांबरोबर राहत असेल तर त्याला कंबाईंड फॅमिली म्हणायला लागलोय आपण आता. हाऊ स्टुपिड इज दिस? कंबाईंड फॅमिलीचा अर्थ आजोबा, भावंड, चुलते, धिस इज कॉल्ड कंबाईंड फॅमिली. इथपर्यंत जर वेळ येते, इथपर्यंत माझा समाज तुटला आहे, तर मग आय ॲम अ फेलियर. म्हणजे ॲज अ सोसायटी वी आर अ फेलियर. मग सो कमिंग बॅक टू द टॉपिक ऑफ सक्सेस. मग मला जर तरुण जे त्या शून्यवाद, नाहिलिझम नावाची एक फिलॉसॉफी आहे, त्या फिलॉसॉफीचा त्यांचं म्हणणं असं आहे की काही अर्थ नाही आहे जीवनाला, त्याला शून्यवाद म्हणतात. काय खरं नाही, कशालाच अर्थ नाही आहे. काय जन्माला आलो आहे, मरणार आहोत, सगळं उभारलं आहे, हे कधी ना कधी संपणार आहे, नष्ट होणार आहे, कशाला जगायचं, काय अर्थ हे. आणि नाहिलिझमला बळी पडणारी पिढी जगात वाढती आहे. हे का होतं आहे? कारण तो जो मेंदू आहे ना, जो सतत मागतोय आय नीड टू बी रिस्पॉन्सिबल फॉर समथिंग, आय नीड टू डू समथिंग. आपण रिस्पॉन्सिबिलिटीबद्दल बोलणं आणि विचार करणं संपवून राईट्सबद्दल, हक्कांबद्दल बोलायला सुरुवात केली आणि गोंधळ सुरू झाला. तो गोंधळ संपवायचा असेल तर आपल्याला मेंदू कसा काम करतो आणि मग यश वगैरे वगैरे शिकायला लागेल. मग आता ठरवलं बाबा, आलं लक्षात माझ्या की मला यशस्वी होण्यासाठी आय नीड टू बी रिस्पॉन्सिबल फॉर समथिंग, आणि मग त्या 4 रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. आता आपण मगाशी बघितलं तसं मी ठरवलं ना की मला करिअरमध्ये काहीतरी घडवायचं आहे. मला माहिती आहे माझ्या फॅमिलीला जर मला सेफ अँड सिक्युअर करायचं असेल तर मी महिन्याला काहीतरी कमवायला पाहिजे. मला माहिती आहे माझं आणि माझ्या बायकोचं काही फारसं पटत नाही तर मी ते सुधारायला पाहिजे. मला माहिती आहे माझं फॅमिलीकडे जास्त लक्ष नाही आहे, मी ते चेंज करायला पाहिजे. मला माहिती आहे मी माझे शुगर, कार्बोहायड्रेट्स कमी करायचे आहेत, वजन कमी करायचं आहे, पण ते मला करता येत नाही आहे. मला हे कळत असूनही माझा मेंदू ते करू देत नाही. असं का? हे डिकोड करणं इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. परत एकदा त्या मेंदूकडे जाऊ. माझा मेंदू मला स्पष्ट सांगतो की हे बघ, तुला संसाधनं जपायची आहेत है ना, आणि स्वतःला सेफ ठेवायचं आहे. ही जी प्रेरणा आहे ही कुठून येते माहिती आहे? आपल्या ना इथे म्हणजे या जबड्याच्या इथे एक ॲमिग्डेला नावाची एक ग्रंथी असते. ती आपली नॅचरल फाईट अँड फ्लाईट रिस्पॉन्स असं म्हणतात ज्याला, की माझ्यावर जर एखादं संकट आलं तर मी एकतर लढायचं नाही तर पळून जायचं, हे ती ग्रंथी ट्रिगर करते. आणि आपलं 99% वर्तन या ग्रंथीने ड्राईव्ह केलेलं आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा माझ्या मनासारखं काही, आता परत एकदा त्या 60 वर्षांपूर्वीचा मेंदू आणि त्या काळची परिस्थिती त्याचा विचार करा. जिथे जिथे डिस्कम्फर्ट दिसतो तिथे तिथे त्याला थ्रेट वाटते. कारण त्या काळामध्ये मला न आवडतं काही घडत असेल, मला जे सोयीचं नाही असं वाटत असेल, मला जे त्रासदायक वाटत असेल, तिथे थेट डेथच होते ना, कारण सोल्युशन्स काहीच नव्हते. म्हणून तो एकतर लढतो नाही तर दूर जातो. त्यामुळे जेव्हा जेव्हा सून एखादं मला आवडत नाही असं काहीतरी बोलली की फाईट ऑर फ्लाईट, बॉसनी मला नको असलेलं टार्गेट मला दिलं की फाईट ऑर फ्लाईट, एखाद्याने मी व्यवस्थित गाडी चालवत असताना रस्ता चुकीचा क्रॉस केला की घाल शिव्या त्याला, फाईट ऑर फ्लाईट.
हे नॅचरल रिस्पॉन्सेस माझे त्या ॲमिगडेला ग्रंथी ड्राईव्ह करते. आता माझा मेंदू असाच काम करतो, काय करणार. पण 5 मिनिटांनंतर लक्षात येतं की यार चुकलं आपलं. सुनेचं असं तेवढं काही चूक नव्हतं, मी थोडं उगाच जरा जास्तच भडकले. किंवा उलटंसुद्धा, म्हणजे नेहमी सासूचंच चुकतं असं थोडी आहे, किंवा नेहमी नवऱ्याचं चुकतं असंही नाही आहे. तर पण ते 5 मिनिटांनी लक्षात येतं की थोडं यार. मग हे नंतर कसं लक्षात येतं. देअर मस्ट बी सम अदर मेकॅनिझम ऑल्सो. हा जो आपला समोरचा भाग आहे त्याला म्हणतात प्री फ्रंटल कॉर्टेक्स. माणूस आज पृथ्वीवर जे राज्य करतोय ते ह्या डिस्प्रपोर्शनेटली मोठ्या झालेल्या मेंदूमुळे. हा जो आपला प्री फ्रंटल कॉर्टेक्स आहे ना, हा आपला रॅशनल, लॉजिकल आणि इमॅजिनेटिव्ह ब्रेन आहे. याला थिंकिंग ब्रेन म्हणतात. म्हणजे मी जर म्हणलं की कल्पना करा इथे मी एक पेन्सिल धरली आहे, कल्पना करू शकता सगळे. कॅन यू इमॅजिन एक इथे पेन्सिल आहे. हे दुसऱ्या कुठल्याही प्राण्याला जमत नाही. दे कॅनॉट इमॅजिन. मी जर तुम्हाला आत्ता म्हणलो की डोळे बंद करा आणि कल्पना करा की तुम्ही एक सिंह आहात, याच पोझिशनला बसलेले सिंह आहात, तुमच्या आयाळ आहे, पंजे आहेत. कॅन यू फील की तुम्ही सिंह आहात थोडंसं तरी. हे दुसऱ्या कुठल्याही प्राण्याला जमत नाही. का बरं. प्री फ्रंटल कॉर्टेक्स हा आपला लॉजिकल, रॅशनल, इमॅजिनेटिव्ह ब्रेन आहे. आज आपण जी काही कॉम्प्लेक्स सिस्टीम उभी करू शकलोय, म्हणजे बहुपत्नीत्व रद्द करून एकपत्नीत्व, वारसा हक्क, हे जे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आपण उभा करू शकलो, कोणत्या प्राण्यांमध्ये हे का बरं करू शकलो. चलन नावाची गोष्ट, रुपया नावाची गोष्ट, म्हणजे नैसर्गिक गोष्ट आहे का चलन. आज जे चालू आहे डॉलर वगैरे, ऑइल वगैरे, कशावर उभं आहे हे सगळं. दिस इज ऑल अनैसर्गिक. पण त्यामुळे आपण राज्य करतोय का बरं. कारण आम्ही ठरवलं की ही जी 100 रुपयाची नोट आहे इट हॅज सम व्हॅल्यू, आणि या 100 रुपयाच्या बदल्यात मला काय 2-5 वडापाव जे काय मिळायचे ते मिळणार. आणि हे सगळं फिक्शनल आहे. हे मला जमू शकतं कारण तो माझा रॅशनल मेंदू काम करतो. आता गडबड काय होते, हा रॅशनल मेंदू थोडा नंतर काम करतो. आधी तो ॲमिगडेला ट्रिगर करतो, आणि हा ॲमिगडेला त्यावर बनला आहे ज्या काळामध्ये साखर अजिबातच मिळत नव्हती, ज्या काळामध्ये प्रोटीन रिच डाएट मिळतच नव्हतं. त्यामुळे मी कितीही म्हणलो की यार मला साखरेवर कंट्रोल करायचा आहे, तरी मेंदू म्हणणार आहे खा खा खा, कारण नंतर कधी मिळणार आहे माहीत नाही. मग त्यावेळी तुला शिकारीसाठी धावपळ करायची आहे, तेव्हा तुला ती जे तू ग्लुकोज सेव्ह केले ना ते वापरता येणार आहे. हे तो 60 वर्ष जुना मेंदू म्हणतोय, तो तसंच म्हणणार आहे. नवरा बायकोत झालेल्या भांडणात जर बायको काहीतरी आवाज चढून बोलली तर नवऱ्याचा पारा अचानक चढतो, कारण तो 60 वर्ष जुना मेंदू त्याला हे सांगतो की ही मादी बहुतेक तुला सोडून जाणार आहे. कारण तसंच येते, त्या काळात तसंच होतं ना. जो नर तिचं संरक्षण करू शकत नाही, जो नर तिला भरपूर सामुग्री आणून देऊ शकत नाही, जो नर तिला सुदृढ अपत्य देऊ शकत नाही, त्या नराला ती सोडून जाणार. हा निसर्ग होता. माझा मेंदू तसा, मी त्याच्यावर आधुनिक नियम तयार केलेत, पण मेंदू तर तेच सांगतोय ना बाबा. त्यामुळे त्याची नॅचरल रिॲक्शन तीच येणार आहे. त्यामुळे तो जो म्हणून त्याचं उर्मट वागणं जस्टिफाईड नाहीच आहे. सो आपण म्हणून, पण जोपर्यंत हे कळणार नाही की ही नॅचरल रिॲक्शन या कारणांमुळे येते, तोपर्यंत ते वर्तन सुधारणं जरा कठीण आहे. म्हणून माझा मेंदू कसा काम करतो हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. मग जर मी हे समजून घेतलं की मला माझ्या इमिजिएट ट्रिगर्स जे येणार आहेत, जे काही मला यश साध्य करायचं आहे त्यासाठी ते जर मॉडरेट करायचे असतील, तर मला हे शिकायला हवं की माझा ॲमिगडेला जो फ्लाईट अँड फाईट रिस्पॉन्सवाली ग्रंथी आहे, तिला मला थोडं शांत करून लवकरात लवकर माझा प्री फ्रंटल कॉर्टेक्स, माझा जो खरा रॅशनल थिंकिंग लॉजिकल मेंदू आहे, त्यांनी काम लवकर सुरू करावं. हे मला चटकन जमावं. याचा सराव करता आला की जिंकलं. आता हे थ्योरी झाली, पण सर्वांना हे जमत नाही. सचिन तेंडुलकरचं सांगतात की सचिन तेंडुलकर बाय बर्थच मॅजिशियनच ना, म्हणजे देवच. लता दिदी बाय बर्थ म्हणजे ते दैवीच आहे, पण त्या दैवी क्षमतेच्या बळावरच
हे यशस्वी झाले का, तर याचं उत्तर आहे स्पष्टपणे नाही. सचिन तेंडुलकर इंटरनॅशनल क्रिकेट खेळण्याआधी साधारण किती दिवस माझ्या लक्षात नाही, 25 की 35 की 40 दिवस सचिन तेंडुलकर घरीच गेला नव्हता. प्रॅक्टिस करायचा, दुपारी ड्रेसिंग रूममध्ये जायचा, जेवायचा, टेबलवर थोडा झोपायचा, प्रॅक्टिस करायचा, रात्री यायचा, जेवायचा, झोपायचा, जायचा, प्रॅक्टिस करायचा. तर जी काही दैवी देणगी मिळाली आहे त्याचा हा रियाज आहे. लता दिदी अगदी शेवटचा श्वास घेईपर्यंत सकाळी 4ला उठून रियाज करायच्या म्हणजे करायच्या. आपल्या सगळ्यांना माहिती आहे मेहनत घेतली पाहिजे, पण तो ॲमिगडेला घेऊ देत नाही ना मेहनत, हा प्रॉब्लेम आहे ना. मेंदू ऐकत नाही, मग ते करायचं कसं आणि ते का होतं. एक वाक्य तुम्ही ऐकलं असेल बघा की हाऊ डू वी डिफाईन सक्सेस. तर सक्सेस इज नॉट द डेस्टिनेशन बट द जर्नी असं म्हणतात. म्हणजे काय, जर आपण ट्रेकिंगला गेलो तर ट्रेकिंगला कशाला जातो, मला त्या शिखरावर जाऊन मग ते खालचा रम्य तो निसर्ग बघायचा आहे, बरोबर आहे. आपण 4 तास घाम गाळत वर पोहोचलो आणि मग तो सूर्योदय सूर्यास्त खालचं ते सगळं बघितलं. त्याच्याऐवजी आपण गाडीने थेट शिखरावर गेलो आणि मग तो खालचा परिसर बघितला. मजा कशात येणार है ना. घाम गाळत चढत गेलो तर मजा येणार आहे. म्हणजे तो प्रवास महत्त्वाचा आहे. अचीवमेंटचं समाधान अचीवमेंटचं समाधान मिळण्यासाठी त्या अचीवमेंट मिळण्या इतकंच त्या अचीवमेंट मिळवण्यासाठी घेतलेली मेहनत महत्त्वाची असते. मेहनतीशिवाय अचीवमेंट मिळवली तर अचीवमेंट मिळते, समाधान नाही मिळणार. AI बद्दल, ChatGPT बद्दल ऐकलंय ना सगळ्यांनी. हे जे आपण जेन्झी बद्दल वगैरे बोलतो त्यांचं कसं झालंय, हातात टूल्स असे आलेत जे त्यांना इमिजिएट अचीवमेंट मिळवून देत आहेत. मला एक म्हणजे आता मी ब्रँडिंग आणि मार्केटिंगमध्ये काम करतो, त्यामुळे जाहिरातींच्या ॲड कॉपीज वगैरे लिहायच्या असतात. म्हणजे सबकी पसंद निर्मा वगैरे हे ज्या जाहिराती आहेत ना, याला ॲड कॉपीज म्हणतात. तर आता हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स येण्याआधी 4 डोके बसलेत. आपल्या क्लायंटला काय हवं आहे, त्यांचं प्रोडक्ट काय आहे, हे ते असं तसं करून मग ते काहीतरी निघायचं. मग असे 50 टॅगलाईन निघायच्या, त्या कंपनीकडे जायच्या, त्या रिजेक्ट व्हायच्या, मग परत असं करून ते व्हायचं. आता AIला प्रॉम्प्ट दिली की तो देतो. पॉईंट हा नाही आहे की ते AIकडनं करून घ्यावं, हे एथिकल आहे, नैतिक आहे, अनैतिक आहे. गृहीत धरूया AIने खूप छान दिलं आणि ते क्लायंटला आवडलं आणि ते लॉन्च झालं. पण पूर्वी ज्यांनी स्वतः रात्र जागून ती ॲड कॉपी तयार केली आहे त्यांना जे जॉब सॅटिस्फॅक्शन मिळायचं ते AIवर नाही मिळणार आहे. दुःख इथून सुरू होतं, रेस्टलेसनेस इथून सुरू होतो. म्हणजेच तो प्रवास महत्त्वाचा आहे. तो प्रवास जर एन्जॉय करता आला आणि मग रिझल्ट मिळवता आला, कधी कधी रिझल्ट मिळणारही नाही, पण तो प्रवास जर एन्जॉय केला असेल तर यशाची मजा येते. आता त्रास असा आहे की तो प्रवासही कधी कधी आनंददायक नसतो ना. आता मला काल म्हणजे इकडे यायचं होतं म्हणून मी रात्री ट्रेननी प्रवास केला. म्हणजे मग आमच्या डोंबिवलीवरनं मग ते रिक्षात बसा, मग ते कल्याण स्टेशन, मग ते बॅग उचला, मग ते रात्री उशिरा ट्रेन, ती 1 तास लेट, मग ते वाट बघा, मग इथे आलो, मग इथे दुपारी थोडा आराम करूया, भाषणाची तयारी करूया. अरे यार तयारीच झाली नाही आहे, मुद्दे सुचणारच नाही आहेत. हा प्रवास काही फार आनंददायक नाही आहे ना. त्रास झाला ना या प्रवासात. मी इमॅजिन केले हा सगळा प्रवास करताना डोळे मिटून की असा हजारोंचा समुदाय असेल, टाळ्यांचा कडकडाट होईल, असं सगळं मी इमॅजिन केलं. माझं भाषण झाल्यावर टाळ्या पडल्याच नाही. मग झाली माझी मेहनत गेली वाया, मग मी यशस्वी नाही झालो, सगळी मेहनत वाया गेली. इज दॅट सो? म्हणजे आता हे जे वाक्य आहे की इट इज नॉट अबाउट द डेस्टिनेशन, इट इज अबाउट द जर्नी.
गृहीत धरूया बाबा डेस्टिनेशन, नाही तुम्हाला माझं भाषण आवडलं, नाही टाळ्या पडल्या, पण माझा प्रवास छान झाला तर मग मी यशस्वी आहे. पण प्रवासही छान झाला नाही आहे, प्रवासाचाही त्रास झाला, मग आता काय करावं? ही अडचण आहे. यशाची अडचण ही आहे. प्रवास त्रासदायक असतो आणि माझा मेंदू म्हणतो जिथे त्रास आहे, बाबा रे जीवाचा धोका आहे, नको जाऊ. जे नवीन आहे, हे मी म्हणून म्हटलं मी मोटिवेशन स्पीकर नाही आहे. गेट आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन. हे असं, अरे बाबा तो कम्फर्ट झोन आहे म्हणून तर कम्फर्ट झोनमध्ये मी बसलो आहे. कम्फर्ट झोन बाहेर जायला माझा मेंदू तयार असणारच नाही आहे. मला प्रेरणा मिळणारच नाही आहे कम्फर्ट झोन बाहेर जायची, म्हणून तर ते अवघड आहे ना. असं कसं गेट आउट ऑफ कम्फर्ट झोन? बोलायला सोपं आहे, जमलं पाहिजे ना. ते जमत नाही म्हणून तर प्रॉब्लेम आहे. मेंदू ते घुऊ देत नाही म्हणून तर प्रॉब्लेम आहे. मग माझा मेंदू आहे मला म्हणणार आहे यार कुठे प्रवास करतो, कुठे जातो, काय माहिती पण नाही टाळ्या पडणार आहेत की नाही, कशाला जातो, हे होणार आहे. मग मी एक पाऊल मागे होणार आहे. विच मीन्स प्रोबेबली जर्नी इज ऑल्सो नॉट सक्सेस. मग व्हॉट इज सक्सेस? इट्स नॉट जर्नी, इट्स नॉट डेस्टिनेशन, इट्स द पर्सन यू बिकम थ्रू दॅट जर्नी, दॅट इज सक्सेस. मी ही खटपट करत असताना काही तर शिकलो, ते मुद्दे मांडताना काही तर शिकलो. तो सगळा त्रास, बॅग उचला, लेट झाले, याव ट्याव, हे सगळं करताना माझं कॅरेक्टर थोडं तर बिल्ड झालं. मी काल रात्री परवा तो प्रवास सुरू करण्याआधीचा ओमकार दाभाडकर आणि आज ओमकार दाभाडकर यात 1% फरक आहे, काही तर इम्प्रूव्हमेंट आहे. तर हा तो फॉर्म्युला आहे. सो ते आता सांगतो. या हा ना सेल्फ हेल्प म्हणजे यशस्वी होण्यासाठीचे जी काही वेगवेगळे सूत्र आहेत त्यातलं हे खूप मानलं जाणारं सूत्र आहे की 1.01 म्हणजे काय? 1% इन्क्रिमेंट. एकात 1% वाढला म्हणजे तो 1.01 झाला. हा 1.01 जर आपण रोज करत गेलो 365 दिवस वर्षभर, तर वर्षाच्या शेवटी तुमच्यात 37 पट डेव्हलपमेंट झालेली असते. 37% नाही, 37 पट. म्हणजे 1 रुपयाचे वर्षभरात तुम्ही फक्त 1 पैसा, म्हणजे 1 रुपयात 1 पैसा झाला 1.01, त्या 1.01च्या 1% म्हणजे 1.011 असं काहीतरी, असं जर तुम्ही वाढवत नेलं तर वर्षाच्या शेवटी तुमच्याकडे 37 रुपये असतात. पॉवर ऑफ कंपाऊंडिंग इन सेल्फ हेल्प. तर असं ते सूत्र आहे. तर मग तो 1% माझ्या डेव्हलपमेंट झाली ना, दॅट इज माय सक्सेस. हे मला ओळखता आलं तर मला यशस्वी होता येतं. पण माझा मेंदू हे मान्य करत नाही. मेंदू म्हणतो, म्हणजे मेंदू हे मान्य करत नाही, त्यावरचं हे थोडंसं सोल्युशन आहे की कुठे सो मला व्याख्यानाबद्दल कळालं, मला निमंत्रण मिळालं, जर मी डोळे बंद केले तर विचार करा म्हणजे मला काय काय करावं लागलं या व्याख्यानाला यायला, राईट? मला ती माझी बाकीची कामं, अपॉइंटमेंट्स बदलाव्या लागल्या, मला प्रवास मॅनेज करावा लागला, तिकीट काढा, इकडे या, व्याख्यानाची तयारी करा, इतर अनेक लोकांना सांगा, अशा 50 गोष्टी कराव्या लागल्या. हे सगळं माझ्या रेग्युलर शेड्यूलमधलं होतं का? नाही. हे माझ्या कम्फर्ट झोनमधलं होतं का? नाही. तरी पण मी केलं, बरोबर. आता झालं आहे कसं, ओव्हर द पिरियड ऑफ टाईम हे करणं हा माझा रेग्युलर नित्याचा भाग हळूहळू होईल, जर मला खूप लोकांनी बोलवण्याची चूक केली तर. मग झाल्यानंतर मग मला ते माझ्या ह्या कम्फर्ट झोन बाहेरच्या गोष्टी माझ्या कम्फर्ट झोनमध्ये येतील आणि मला त्या सोप्या वाटायला लागतील आपोआप. ते होईपर्यंत माझ्या मेंदूला हा त्रास होणार आहे. मग मला माझ्या मेंदूला काय सांगायचं आहे, अरे फक्त एक कॉल करून फक्त एक मीटिंग चेंज करायची आहे, त्या तू स्पीचचं टेन्शन नको घेऊ, 1%. अरे फक्त तिकीट्स अवेलेबल आहेत का बघ, 1%. बुक होत आहेत का बघ, 1%. 1 स्टेप ॲट अ टाईम. आपण सोल्युशनच्या यादीकडे येणार आहोत, पण तुम्हाला जर तुमचं कॅरेक्टर हे यशस्वी होण्यासाठी बिल्ड करायचं असेल तर हे अशा प्रकारे घडवावं लागेल. कारण तुमचा मेंदू तुम्हाला हे सांगत राहणार आहे की बाबा रे, जिथे जिथे तुला माहीत नसलेल्या गोष्टी आहेत तिथे तिथे धोका आहे. मग एकतर त्याच्याशी भांड किंवा तिथून पळून जा. हे व्हायला नको असेल तर पहिल्यांदा मला हे ओळखावं लागेल, हे स्वतःला सतत सांगत राहावं लागेल की बाबा तो 60,000 वर्षांपूर्वीचा मेंदू आहे. आता वाईटात वाईट काहीही घडलं तरी तुला जीवाचा धोका नाही, हे स्वतःला सतत सांगत राहिलात
की तो डिस्कम्फर्ट कमी होतो. बिझनेस मेंटरिंगमध्ये म्हणजे काही काही ऑन्टरप्रेन्युअर्सना मी कधी कधी आवडतं म्हणून मदत करतो की बिझनेस कसा शेप कसा मोठा. तर जर खूप मोठी रिस्क घ्यायची असेल तर मी युजली सांगतो की मोठी रिस्क घेऊ नको, रिस्क तेवढीच घे जेवढी तुला झेपणार आहे. म्हणजे परत एकदा मोटिवेशनल स्पीकरला हे बोलायला सोपं असतं की रिस्क से इश्क है वगैरे वगैरे, ते बोलायला सोपं आहे. कर्ज झालं, धंदा बुडाला तर फक्त आपण सफर होत नाही, अख्ख्या फॅमिलीला त्याची किंमत मोजावी लागते ना. त्यामुळे रिस्क तेवढीच घ्यायची जेवढी तुला झेपणार आहे. मग ती रिस्क घेताना ती किती घ्यायची, ती कशी घ्यायची, किती कम्फर्ट झोन बाहेर यायचं, कसं यायचं, याचं गणित मांडता आलं पाहिजे. त्याचं गणित मांडल्यानंतर मग ठरव ना बाबा की तुला ते करायचं आहे की नाही. व्हॉट इज द वर्स्ट दॅट कॅन हॅपन. तू इतकी रिस्क घेतली तर मरणार आहेस का, कुटुंब रस्त्यावर येणार आहे का, नाही. जर कुटुंब रस्त्यावर येणार असेल तर मग ती चूक नको, ती रिस्क नको घेऊ. सो मिटिगेट युअर रिस्क. हे असं मेंदूला खेळवत खेळवत समजून घेणं की मला जे काही अचीव करायचं आहे, मला जे काही साध्य करायचं आहे ते मी मिनिमल रिस्कवर आणून माझ्या कम्फर्ट झोन बाहेर न जाता फक्त 1 इंच बाहेर असलेली गोष्ट माझ्या कम्फर्ट झोनमध्ये मी आणतो. आपण कधीही कम्फर्ट झोन बाहेर जाऊ शकत नाही. कम्फर्ट झोन बाहेरच्या गोष्टी कम्फर्ट झोनमध्ये आणाव्या लागतात हळूहळू, रोज थोडं 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 करून. मग आता हे करताना आपला मेंदू आपल्याला त्रास कसा देतो बघा. सर्वसाधारणपणे मेंदू आपल्याला एक 4-5 प्रकारे गंडवतो. तो नेहमी हे म्हणणार की आज नको उद्या, है ना. 1 जानेवारीला सुरू करू किंवा सोमवारी सुरू करू किंवा सकाळी सुरू करू, है ना. आज नको उद्या हे मेंदू सांगणार आहे. का बरं. जेव्हा जेव्हा एखादी नवी गोष्ट सुरू करायची असते, जेव्हा जेव्हा एखादा नवा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा त्याला एनर्जी लावावी लागते मेंदूला ना, ऊर्जा लावावी लागणार आहे. माझ्या रेग्युलर पॅटर्नच्या बाहेर जायचं आहे आणि माझा 60,000 वर्ष जुना मेंदू मला सांगतो की बाबा रे एनर्जी कन्झर्व कर, परत तुला खायला मिळणार आहे की नाही सांगता येत नाही. म्हणून तुमचा मेंदू तुम्हाला हे नेहमी म्हणणार आहे की नको उद्या, आज एनर्जी कन्झर्व कर, आज तुझी शक्ती वाचव, आज तुझी ऊर्जा वाचव. मेंदू हे म्हणणार आहे. दुसरा घोळ तो काय करतो, तो दुसरा घोळ असा करतो की तो तुमची भीती खूप मोठी करून दाखवतो, ज्याला फिअर ॲम्प्लिफिकेशन म्हणतात. म्हणजे जे काय होणार आहे ते खूप मोठं करणं. हे का करतो. गुहेत झोपलेले असताना बाहेर कटकन आवाज आला, तो वाऱ्याने आला असेल, एखादं फळ पडलं म्हणून खालचा काहीतरी आवाज झाला असेल, अशा 100 शक्यता आहेत. त्यातली 121 शक्यता आहे तिथे कोणीतरी वाघ सिंह कोणीतरी आलाय मला खायला. पण त्या गुहेतल्या माणसाला त्या बाकीच्या 100 शक्यतांवर विसंबून राहून बाहेर जाणं परवडणार आहे का. ती 101 मधली 1 शक्यता जरी असली तरी ती जीवाची शक्यता आहे ना बाबा. त्यामुळे मेंदू नेहमी ॲम्प्लिफाय करणार आहे की तो वाघच आहे, तू नवीन काही करूच नको, खूप धोका आहे, डोंट डू इट. झालंय काय, आपण जी सिस्टीम डेव्हलप केली आहे, एक उदाहरण देतो फक्त, लग्न. आपल्याकडे पिढ्यानं पिढ्या अरेंज्ड मॅरेज या प्रकारामध्ये माझं कसं होईल, मग ती माझी बायको माझं तिने ऐकलं नाही तर काय होईल, ह्या ज्या सगळ्या त्या वाघाच्या भीती होत्या त्या सिनियर्सनी आपल्या अंगावर घेतल्या होत्या ना. तुला काही कळत नाही, ही मुलगी आणली आहे, लग्न कर. बघितली पण नाही, काहीच माहिती नाही. मग आम्ही शहाणे झालो. मग आम्ही म्हटलं नाही नाही, आम्ही की नाही अरेंज मॅरेजमध्ये पण ना थोडं त्यांना बोलायला लावू, ते 1-2दा भेटतील, थोडं ओळखतील, मग बघूया. त्यातून कदाचित चांगले रिझल्ट मिळाले असतील म्हणून ती सिस्टीम बऱ्यापैकी चांगली रुजली. नंतर आम्ही म्हणायला लागलो नाही 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 नाही, त्यांनी आधीच मुलगी शोधली, आणि मी मुलगा मुलगी मुलगी मुलगा ते दोन्हीकडून आहे, पण आपलं शोधा, बघा तुमचं मॅच होतं आहे का, कारण लग्नानंतर फार भांडणं फार कटकटी होतात. मग ते आपसात जुळलं तर बरं आहे, मग आपण लग्न लावूया. मग आपण त्या वाघोबाची भीती अजून कमी केली असं आपल्याला वाटलं.
अजून पुढे आता लग्नही करायचं नाही तर करू नका, लिव्ह इनमध्ये राहा. वाघोबाची भीतीच नाही. तो जरा चावतोय जरा खातोय असं वाटलं तर सोडून दिलं दुसरा वाघ. ही सिस्टीम लावताना आम्हाला असं वाटलं की यातून आम्ही सुखी समाधानी होऊ. यातून आम्हाला असं वाटलं की तरुणांचं सहजीवनाबद्दल, लग्नाबद्दल, कोणातरी एका जीवनसाथीबरोबर मी राहायला हवं याबद्दल त्यांचा विश्वास या सिस्टीमवर वाढेल. कारण आम्ही सोपं करत गेलो, त्या वाघाची भीती कमी केली. झालंय काय, आता पोरं म्हणतात आम्हाला लग्नच करायचं नाही. म्हणजे पॉईंट हा आहे की जी सिस्टीम आपण, ती सिस्टीम आधीची सिस्टीम वाईट होती, ही नवी सिस्टीम चांगली आहे गृहीत धरूया, ठीक आहे. पण जर तिच्यापेक्षा ही सिस्टीम चांगली असेल तर घटस्फोट कमी व्हायला हवेत, लोकांचं लग्न करण्याची इच्छा वाढायला हवी, भांडणं कमी व्हायला हवेत. नाही झालं ना. म्हणजे ती आधीची सिस्टीम चांगली होती की वाईट होती हा वाद बाजूला ठेवूया. ही सिस्टीम तिच्यापेक्षा वाईट आहे हे तर खरं आहे. म्हणजे तो वाघोबा आहे हा मेंदू माझा सांगत राहत असताना मी जबाबदारी घ्यायची आहे की मी एक निर्णय घेतलाय, मी एका वाघाबरोबर राहायचं ठरवलंय, त्यांनी मला रोज फाडून खाल्लं तरी मी त्याच्याबरोबर राहणार आहे. जबाबदारीची पूर्तता, ती कमिटमेंट महत्वाची आहे. यात मग एकाने खूप त्रास सहन करायचा का? तो नवरा रोज येऊन मारतोय बायकोला, तिने सहन करायचं का? ऑफकोर्स नॉट. ती बायको त्याचं जगणं हराम करते, करायचं का? ऑफकोर्स नॉट. वी हॅव टू फाइंड अ बेटर सिस्टीम, दॅट्स द पॉईंट. पण पूर्ण मोकळीक दिली, पूर्ण स्वातंत्र्य दिलं, पूर्ण चॉईस दिली की सगळं छान छान होतं. हा जो समज आहे हा किती चुकीचा आहे हे मानसशास्त्र सांगतं आपल्याला, हे ओंकार मनाचं सांगत नाहीये. जितकं तुम्ही स्वतंत्र होत गेला आहात तितकी अँझायटी, फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन वाढत गेलंय. जितके राईट्सबद्दल बोलणं वाढलं, जितकी रिस्पॉन्सिबिलिटीकडनं आपण दूर गेलो तितकं दुःख, रेस्टलेसनेस वाढलाय. माझ्या आजोबांपेक्षा माझ्या वडिलांची पिढी जास्त रेस्टलेस होती, खूप कमी रेस्टलेस होती ती तुलनेने. आम्ही फारच रेस्टलेस आहोत. पुढची पिढी तर दिवसभर स्ट्रेसमध्ये. म्हणजे 6 दिवस झाले यार तुला कंपनीमध्ये काम करून, तू म्हणतोय मला वर्क सॅटिस्फॅक्शन नाही आहे. अरे कैसे होगा ऐसा? तुला कळतंय काय अजून? जबाबदारी घे ना. वाघोबा बरोबर जरा राहायला बघ ना. तू जर म्हणतोय त्या लेटरवर तू साईन केलंय, तुझ्या एम्प्लॉयमेंट लेटरवर तू त्या कामाची जबाबदारी घेतली आहे, होणार आहे त्रास, मान्य आहे. जग असंच आहे बाबा, वाघ सगळीकडे. घरात बसून राहणार का? जबाबदारी घ्यावी लागणार ना. हे सांगण्यात, मी मगाशी म्हणालो तसं, हे सांगण्यात सोसायटी कमी पडली की ह्या गडबड सुरू झाल्यात. कारण आपण हे विसरलो आहोत की म्हणजे रूढी, परंपरा यांना खूप निगेटिव्ह कनोटेशन आलंय. आम्ही रूढीप्रिय नाही आहोत वगैरे. बघतोय काय होतंय. ज्या वाईट रूढी आहेत त्या करू ना दूर, म्हणजे ऑब्व्हियसली ज्या वाईट रूढी आहेत त्या दूर करू. पण आम्ही रूढीप्रिय नाही आहोत यात अभिमान कसला आहे? त्या रूढी असण्यामागे काही तर कारण असेल. ॲनालिसिस करूया ना. माय पॉईंट इज, लेट्स ॲनालाइज. डज इट हेल्प ऑर नॉट? आम्ही पारंपरिक नाही आहोत. बाय डेफिनेशन व्हाय इट इज अ गुड थिंग? आमच्या हजारो वर्षाच्या मानवी संस्कृतीत आमचा मेंदू कसा घाबरतो, कसा रेस्टलेस असतो याचा विचार करून आमच्या पूर्वजांनी काही गोष्टी अशा घडवल्या ज्यातून तो जंगलात राहणारा, कधी एकमेकांच्या उरावर बसेल सांगता येत नाही असा तो रानटी माणूस आज हजारो लोक कोऑर्डिनेट करून, म्हणजे किती जणांची टीम आहे हे सगळं घडवून आणायला. एकमेकांवर विश्वास ठेवून कसं जमवून आणलंय. आज आपण काय काय मॅनेज करून इथे बसलोय. ही किती चांगली सिस्टीम आपण उभी केली आहे. देर आर सम सिस्टीम्स देअर, राईट? या सिस्टीम्स उभ्या राहिल्या त्या मानवी मेंदूवरच्या त्या नैसर्गिक वाघोबाच्या भीतीवर पाय त्याच्यावर मात करून ना. मग हाऊ कॅन वी से की जुनं जाऊ द्या मरणा लागूनी वगैरे, म्हणजे बाय डेफिनेशन हाऊ कॅन दॅट बी अ गुड थिंग? देअरफोर माझी ती वाघोबाची भीती मला ओव्हरकम करायला लागेल. सो 2 गोष्टी झाल्या. पहिली काय,
एनर्जी कन्झर्व करण्यासाठी आजचं उद्यावर ढकलणार आहे. दुसरं, तो ती बाहेरची कशाची तरी भीती दाखवणार आहे. तिसरं, त्याला सतत काहीतरी नवं लागणार आहे. नवं म्हणजे कम्फर्ट झोन बाहेरचं नवं नाही, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनसारखं नवं. म्हणजे काय, आपला मेंदू ना असं म्हणतात की आवर ब्रेन इज डिझाइन्ड टू लिव्ह, नॉट टू सक्सीड. म्हणजे मला यशस्वी होण्यासाठी जे जे करावं लागणार आहे त्यासाठी माझा मेंदू डिझाईन झालेला नाही आहे, मी जिवंत राहण्यासाठी मेंदू डिझाईन झाला आहे. म्हणजे काय, मला एक चांगली गोष्ट सापडली, मी पटकन उचलली. मला एक गोष्ट भीती वाटली, मी पटकन त्यापासून दूर झालो. हा जो इन्स्टंट रिफ्लेक्स आहे, या इन्स्टंट रिफ्लेक्सवर तो मनुष्य सतत जगायचा. पण जर ह्या इन्स्टंट रिफ्लेक्सवर तो सतत जगायला लागला तर तो 24 तास स्ट्रेसमध्ये राहील. म्हणून मग त्यांनी काय केलं, कम्फर्ट झोन, गुहा, माझं आयुष्य, असं त्यांनी काहीतरी शोधलं. पण ती नाविन्याची आस त्याला सतत असणार आहे. एकीकडे कम्फर्ट झोन बाहेरही जायचं नाही आहे आणि एकीकडे सतत नवं काहीतरी टेस्ट करत राहायचं आहे. याचा प्रॉब्लेम काय होतो, मला कुठलंही नवीन काम करायचं असेल, म्हणजे माझं नवीन कुठलंही गोल मला अचीव करायचं असेल तर मला इमिजिएटली रिझल्ट मिळणार आहे का, वेळ लागणार आहे. माझ्या मेंदूला ते नको आहे. साधं उदाहरण देतो, ब्लिंकिट नावाचं ॲप इतकं खतरनाक यशस्वी होण्यामागे या मेंदूच्या इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनच्या, इन्स्टंट रिझल्टचा हव्यास हेच आहे. कारण मला जर 2 दिवसांनी आमच्या घरी पूजा असेल तर मी आज बसायचं, आम्ही सगळ्यांनी यादी करायची की तेव्हा काय काय लागणार आहे, मग मी पिशव्या घ्यायच्या, अंदाजे किती खर्च होईल बाबा, पैसे आहेत का बघायचं, मार्केटमध्ये जायचं, 100 दुकानं फिरायचे, ते आणायचं. फार त्रास आहे. काही प्लॅनिंग नको, पूजेच्या आधी 1 तास ऑर्डर करेंगे. ह्या इन्स्टंटचा हव्यास असणारच आहे. याहून अजून धोकादायक म्हणजे, हे थोडंसं आपण गमतीत घेऊया, हे काही फार वाईट नाही आहे. आपल्याला जे जबाबदारीच्या पूर्ततेतलं समाधानाबद्दल बोललो ना आपण, तर ते पूर्ततेचं समाधान शेवटी काय करतं, आय एम समथिंग ही फिलिंग आपल्याला देतं. बरोबर आहे. म्हणजे मी ते जे काही अचीव करीन, मी स्वतःच्या करिअरबद्दल अचीव करीन, माझ्या फॅमिलीसाठी काहीतरी करीन, समाजासाठी काहीतरी करीन, माझ्या करिअरबद्दल काहीतरी करीन, आय ॲम समथिंग ही फिलिंग मला देतं. आपण जन्मभर ही खटपट कशासाठी करतो की मला छान वाटावं. बरोबर आहे. माझा तो सेल्फ इस्टीम, माझा तो छान बनावा. इंस्टाग्रामनी काय केलं आहे, तुम्हाला स्वतःबद्दल छान वाटण्यासाठी मेहनत घेण्याची गरज रद्द केली. मी मस्त सेल्फी काढायचा, सुंदर फिल्टर लावून टाकायचा, मग माझ्या वयातल्या मुली त्याला मस्तपैकी रिॲक्शन देतात. कोणीतरी इनबॉक्समध्ये येऊन म्हणतं, अरे तू खूप छान दिसतोस, बसल्या बसल्या मला मस्त वाटतंय, मेहनत कशाला घेऊ. हे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन आज ज्या जेन्झीजमध्ये पेशन्सची कमतरता आहे ना, त्याचं हे कारण आहे. आणि माझ्या बोलताना असं वाटत असेल की मी जेन्झीजला नावं ठेवतोय. जेन्झीज आर द व्हिक्टिम. बिचाऱ्यांना आपण चुकीचं घडवलं आहे, त्यांच्या हातात या चुकीच्या गोष्टी आपण दिल्या आहेत. मला लहानपणी छान वाटण्याच्या वर्षभरातनं एक 15-20 संधी मिळत असतील कदाचित, खूप अभ्यास केल्यावर, आईवडिलांचं ऐकल्यावर, मला काही नको आहे, मला काही हवं आहे आणि आईबाबा नाही म्हणाले म्हणून मी त्यांचं ऐकल्यावर, नातेवाईकांशी चांगलं वागल्यावर, त्यांच्याशी विनयाने वागल्यावर, हे सगळं केल्यावर माझं कधीतरी कौतुक व्हायचं, त्यातून मला छान वाटायचं, त्यातून माझं व्यक्तिमत्व घडलं आहे. हे छान वाटणं आता रोज 10 वेळा घडतंय. मेंदूमध्ये तो जो सतत ट्रिगर येतोय त्यांनी काय होतंय मेंदूचा विचार करा. आणि मग काय होतं, मला हे पटकन छान वाटणं जर बंद झालं, माझ्या बॉसनी मला शिव्या घातल्या, प्रोजेक्टचं प्रेशर टाकलं, कॉलेजमधला प्रोफेसर मला रागवला, तर मला डिप्रेशन येते. कसा यशस्वी होणार आहे मी. हे असं इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन सतत मिळत राहिलं तर, मला तुम्ही कोणीही एक गोष्ट सांगा ज्यांनी तुम्हाला पूर्णत्व मिळालंय, जी पटकन मिळाली. एक गोष्ट. आणि आपण असं म्हणतोय की आपण मंगळावर जाऊन राहू. त्यासाठी लागणारी मेहनत, त्यासाठी लागणारी चिकाटी, त्यासाठी आपसातलं असलेलं कोऑर्डिनेशन, हे कोऑर्डिनेशन होताना
एकमेकांचे गुणदोष ॲडजस्ट करण्याची तयारी, हे सगळं लागणार आहे. जर हे सगळं मी बिल्ड नाही केलं, फॉरगेट अबाउट चंद्रावर जाणं यार, माझे ते चार रिस्पॉन्सिबिलिटीज जर मला पूर्ण करायचे असतील तर मला जमायला पाहिजे ना, हे स्किल डेव्हलप व्हायला पाहिजे ना ॲडजस्ट करण्याचं. मला सोशल मीडिया म्हणतं उसके साथ नहीं जम रहा है तो ब्लॉक कर, दुसरी आएगी. कसं होणार? डीप मिनिंगफुल रिलेशनशिप्स कसे तयार होणार? मी परत त्या लग्नाच्या उदाहरणाकडे येतो. लग्न होताना या तयारीतनं लग्न होणं की यार मला माहीत नाही तिचा स्वभाव कसा आहे, मला ॲडजस्ट करावं लागणार आहे बरं का. ती पण या तयारीतनं येणं की माहीत नाही हा बाबा कसा आहे, मला ॲडजस्ट करावं लागणार आहे बाबा. आणि इथे मी 6 महिने त्याच्याबरोबर फिरेन, तिच्याबरोबर फिरेन, बघेन आमचं जमतंय का, जमलं क्लिक झालं तर अरे कोणाबरोबर जमणार आहे यार, स्वतःबरोबर पण आपलं जमणार नाही जर माझा क्लोन आणून ठेवला माझ्या बाजूला तर. इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, इन्स्टंट फिक्सेस, इन्स्टंट सोल्युशन्स, त्यामुळे हा मेंदू आपल्याला हरवत राहणार आहे असा. समहाऊ हे कोणीच बघत नाही आहे, ह्यावर कोणी विचार करत नाही आणि यातनं जनरेशन घडत चालली आहे. सो 3 गोष्टी झाल्या. पहिली कोणती होती? पहिली कोणती होती? उद्या, आज नको उद्या. दुसरी वाघोबा. आणि तिसरी इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. आणि चौथी गोष्ट परत एकदा आपल्या उत्क्रांतीवाल्या मेंदूतनं आली आहे. ते सरांच्या हातातलं घड्याळ माझ्या घड्याळापेक्षा चांगलं आहे राव, त्यांचा मोबाईल चांगला आहे, कंपॅरिझन है ना. मेंदू हे करत राहणार आहे आणि या कंपॅरिझनमुळे तो तुम्हाला मला जे साध्य करायचं आहे त्यावर लक्ष देऊन फोकस करून मेहनत घेण्यापासून दूर करणार आहे. हे का होतं? माझ्या कबिल्यातल्या आमच्या त्या 15-20 जणांची जी काही टोळी आहे त्या टोळीमध्ये मी सर्वात भारी पाहिजे, ही ती प्रेरणा आहे. ती प्रेरणा कुठून येते? कारण जो सगळ्यात भारी नर होता त्याला सगळ्यात भारी मादी मिळायची. जी सगळ्यात भारी मादी होती तिला सगळ्यात सक्षम नर मिळायचा. आणि हे सगळ्या प्राण्यांमधली हायरार्की जी असते ना, की अल्फा मेल, हे ऐकलं असेल तुम्ही, आजकाल चित्रपटांमध्ये ते जरा बोललं जाते. अल्फा मेल म्हणजे त्या सगळ्या टोळीचा राजा, तो जो कोणी आहे. सगळ्यांना अल्फा मेल व्हायचं असतं किंवा त्या अल्फा मेलच्या जवळचं दाखवायचं असतं, बिकॉज ती माझी पत आहे. हा माझा मेंदू करणार आहे. यू हॅव नो कंट्रोल ओव्हर इट. हे माझी ती ग्रंथी करत राहील. माहिती पाहिजे की हे असं होतं आहे. या अशा 4 गोष्टींद्वारे तुम्हाला सगळं जरी कळालं कि भाई मेरे को सक्सेसफुल होने के लिए ये 4 रिस्पॉन्सिबिलिटीज़ है, ह्या रिस्पॉन्सिबिलिटीज फुलफिल करायला मला थोडं प्रयत्न करायला लागणार आहेत, तरीसुद्धा ह्या 4 मी मोठ्या 4 सांगितल्या, अशा 100 आहेत, पण क्लब केल्या तर या 4 गोष्टी आहेत. आता या 4 गोष्टींवर जर ओव्हरकम करायचं असेल तर काय करता येईल? सगळ्यात मोठी गोष्ट आहे हे ओळखणं की आपण ह्या सगळ्या, मला ॲमिग्डाला ग्रंथी ऑपरेशन करून काढून टाकता येत नाही. ती काढली तर आय एम गॉन. त्यामुळे ती असणार आहे. माझा मेंदू असा काम करत राहणार आहे. मला माझ्या मेंदूला हरवता येणार नाही. मला या प्रेरणांबरोबर खेळत खेळत त्यांच्या आजूबाजूने निघून जाता येईल. आणि परत एकदा मानवी संस्कृतीने तेच केलं आहे. ज्या ज्या माझ्या विचित्र प्रेरणा होत्या ना, त्या प्रेरणांना ओव्हरकम करण्यासाठी आपण आपल्या कल्चरल सिस्टीम्स लावल्या आहेत. माझ्या मनासारखं झालं नाही तर मी पळून जाईन, चालणार नाही, मोठ्यांनी सांगितलं ऐकावं लागतं. मला एखाद्याबरोबर माझं जमत नाही तर मी त्याच्याबरोबर राहणार नाही, चालणार नाही. सिस्टीम लागली आहे, लग्न केलं आहे, बॉस आहे, गुरु आहेत, करावं लागेल. मला चटकन मला काहीतरी हवं आहे, मिळणार नाही, बाबा म्हणतोय मिळणार नाही तर मिळणार नाही. या सिस्टीम्स आमच्याकडे लागल्या होत्या म्हणून सोसायटी इंटॅक्ट होती. पण आजकाल आमचा बाबा हा त्या मुलाचा मित्र असतो आणि तो मित्र त्या मुलाला, तो मित्र कशी शिस्त लावणार आहे लहान मुलाला? तुला मोबाईल मिळणार नाही, बापाने सांगितलं म्हणजे सांगितलं. पण आमचा बापच नाही आहे, तो मित्र आहे त्याचा. धाक लागणार कसा? धाक लावायला बापानी बाप राहायला पाहिजे, आईने आई राहायला पाहिजे.
ते जर नाही राहिलं, तुम्ही मित्र बनून तुमच्या मुलाला घडवू नाही शकत ना. तुम्हाला पालक बनून घडवावं लागणार आहे ना. कोण आहे इथे ज्यांना मित्र बनून आई वडिलांनी चांगलं घडवलंय? वयाच्या एका टप्प्यात ते आमचे मित्र झाले. लहानपणी त्यांनी कानाखाली आवाज काढीन असं सांगितलं की गप्प बसायचो ना आम्ही. त्या सिस्टीम लावायला लागणार आहेत. आणि परत एकदा, हे त्या लहान मुलांचा दोष नाही आहे, त्यांचा मेंदू तसाच वागणार आहे, मेंदूच तसा आहे. ही आमची जबाबदारी आहे त्याला शिस्त लावण्याची. आम्ही जबाबदारीत कमी पडतोय, हे आमचं अपयश आहे. शुगर खाणं, कार्बोहायड्रेट्स खाणं हे लहान बाळांनाच काय, आम्हाला कोणाला आवडत नाही, पण इट इज नॉट गुड फॉर यू, नाही मिलेगा, हे स्वतःला, बाळांना, आजकाल आईवडिलांना सांगावं लागणार आहे. मी तर मोबाईलचं म्हणजे मी नेहमी म्हणतो की आपण ते लहान मुलांच्या हातात मोबाईल आहे फार बोलतो. आजी आजोबांच्या हातातल्या मोबाईलचं काय? कोणी रागवावं राव. आणि तुमचं जसं वय वाढत जातं तसं कॉन्सन्ट्रेशन कमी होणं, आयसाईट कमी होणं, ऐकायला कमी येणं, चिडचिड वाढणं, विस्मृती होणं, हे वयानुसार होत जातं. त्या स्क्रीनकडे बघून तुम्ही ते अजून 10 पट वेगाने करताय, कसं सांगावं. नातवंडांना घडवणारे आजी आजोबा मोबाईलमध्ये असले तर मग नातवंड कशी घडणार हो. पण आता आम्हाला काय जुन्या सिस्टीम्सच नको, जुनं सगळं वाईट आहे. आमच्या मेंदूला ओळखून आम्ही जे काही घडवलं आहे ते काहीच नको. बरं, हे आम्ही नाही, जगभरात सगळीकडे बोललं जातं आहे. पाश्चात्य जगात, आणि ही फॅक्ट आहे, सायंटिस्ट तिकडे या विषयावर चर्चा करून निष्कर्षावर आलेत की आशियातले, भारतातले आणि चीनचे मुलं गणितात आपल्यापेक्षा चांगले का असतात. त्यांचा निष्कर्ष काय माहिती आहे? घरी आजी आजोबा असतात म्हणून. कारण आजी आजोबा पाढे म्हणायला लावतात, संध्याकाळी प्रार्थना म्हणायला लावतात, घोकमपट्टीची प्रॅक्टिस होते, स्मृती चांगली होते, गोष्टींचं कोरिलेशन चांगलं होतं. आम्ही पाठांतर वाईट आहे असं म्हणून पाठांतरालाच बदनाम केलं. म्हणजे पाठांतर वाईट आहे, घोकमपट्टी वाईट आहे असं आमच्या पिढीपासून हे सगळं ऐकायला जातं आहे. पण पाठांतर कडून जी पिढी घडली ती आज जगातल्या सगळ्या मेजर कंपनीजचे CEO आहेत ना, भारतातनंच गेलेत, पाठांतर करूनच गेलेत. असे कसे घडले चांगले? समजून घेणंही महत्त्वाचं आहे, पाठांतर करणंही महत्त्वाचं आहे. समजून घेऊन पाठांतर महत्त्वाचं आहे, समजलं नाही तरी पाठांतर महत्त्वाचं आहे. कारण समजून घेतलं म्हणून लक्षात राहिलं असं होत नसतं. न्यूटनचा पहिला लॉ, दुसरा लॉ, तिसरा लॉ मला खूप व्यवस्थित समजला शाळेमध्ये, पण म्हणून तो वर्ड बाय वर्ड लक्षात नाही राहत, पाठच करावं लागतं. आणि तो कदाचित समजायला वेळ लागला म्हणून पाठ नाही करायचा असं नसतं. दोन्ही महत्त्वाचं आहे, एकमेकांसोबत सुद्धा, एकमेकांशिवाय सुद्धा. 13चा पाढा म्हणजे 13ची तितक्या वेळा केलेली बेरीज आहे, राईट. 13 दुणे 26 म्हणजे 13 + 13. 13 त्रिक म्हणजे 13 + 13 + 13. हे समजलं म्हणून लक्षात नसतं राहत, ते पाठच करावं लागणार आहे. US कोणी US जर गेला असेल ना, माझे कित्येक मित्र गेले, तिथे जर तुम्ही ग्रॉसरी स्टोअरमध्ये तिकडनं घेतलं काहीतरी आणि पटकन तोंडी, आपले भारतीय तिथे जाऊन तोंडी हिशोब करून सांगतात. ते म्हणतात वेट 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 लेट मी गेट अ कॅल्सी. हे तिथे तेव्हापासून आहे, आता आपल्याकडे व्हायला लागले. डिप्रेसिंग आहे ना यार. माझा मेंदू कसा काम करणार आहे हे फिक्स आहे. शाळांनी पाठांतराची सिस्टीम एका विशिष्ट कारणामुळे लावली होती. शाळांनी आणि फॅमिलीजनी डिसिप्लिन नावाची गोष्ट एका विशिष्ट कारणामुळे लावली होती. आपण सुद्धा सेल्फ डिसिप्लिन नावाची गोष्ट एका विशिष्ट कारणामुळे लावली होती. मला कितीही नाही पटलं तरी मी माझ्या बाबांवर आवाज चढवून बोलणार नाही. ही सिस्टीम महत्त्वाची आहे, ती टिकायला पाहिजे. कारण माझ्या घरात माझे बाबा मला न आवडणारं वागले म्हणून मला उर्मटसारखं वागता जरी आलं, जग माझ्या हिशोबाने बोलणार नाही आहे. जग मला वाटेल तसं बोलणार आहे आणि मला बरेचदा मूग घेऊन गप्प बसून मान खाली घालून ऐकावं लागणार आहे. कारण तो माझा क्लायंट असेल जो मला महिन्याला 3 लाख रुपये देतोय. न ऐकून घेऊन जातो कुठे? ऐकायला लागणार आहे. सवय लागायला पाहिजे. माझ्या मेंदूला हे शिकवायला पाहिजे की राजा तुझी पहिली फ्लाईट और फाईट रिस्पॉन्स असणार आहे, तुला फाईट करावं वाटणार आहे. नाही चलेगा यहाँ पे. हे जेनझीजला शिकवण्यात आम्ही कमी पडलो म्हणून ते जॉब करत नाही आहेत. त्यांचे आई वडील म्हणतात राजा त्रास होत असेल तर नको करू नोकरी. अरे
कैसे चलेगा ऐसा? हॉस्टेलमध्ये नको राहू, तो आपल्या गावातलं कॉलेज बघते, हॉस्टेल लाईफ फार वाईट असतं, रॅगिंग होईल का? अरे आपण जन्मभर त्यांना पुरणार आहोत का? हू इज गोइंग टू टीच देम? अस. हाऊ विल वी टीच देम इफ वी नो दिस? सो सगळ्यात पहिल्यांदा हे माहीत असणं की मेंदूचा तो मेंदू त्याचे नियम पाळणारे, मला त्या नियमांबरोबर ते नियम मोडता येणार नाहीत, त्या नियमांबरोबर खेळत खेळत जिंकावं लागणार आहे. चेस खेळताना चेसचे नियम सर्वांसाठी एकसारखे आहेत. जिंकतो कोण? जो तो नियम त्या नियमांसकट चांगलं खेळतो. करेक्ट? प्रत्येक खेळात ते घडवायला लागेल जर आपल्याला हा लाईफचा चेस जिंकायचा असेल तर ही अंडरस्टँडिंगच सगळ्यात महत्त्वाची. म्हणजे जर तुम्हाला मेंदू कसा काम करतो हे जर नीट कळालं ना तर अर्धी लढाई आपण जिंकलो. दुसरं, जे काही निर्णय घ्यायचेत ते असे फार मोठे, फार जगावेगळे असं वाटू देऊ नका. आणि इथे सिस्टीम्स कामी येतात बघा. हे असं असतं, ही सिस्टीम सोसायटीमध्ये असली की ते तसं होऊन जायचं, मुलाला आवडो ना आवडो. राईट? शाळा अशी चालते, आईवडील असे असतात, आजी आजोबा असे असतात, बॉस असा असतो, रॅगिंग अशी होते. तर इट हेल्प्स. मग आता ते घडवणार कसं आपण? म्हणजे आता हे तर सिस्टीम्सबद्दल बोलतो ना, मोठ्या गोष्टींबद्दल बोलतो आहे. आपण आपल्या लाईफमध्ये कसं करणार? तर कुठलंही मोठं ओझं न घेता छोट्या छोट्या ओझ्यांमध्ये काम करायचं. मला माझं वजन 20 किलोनी कमी करायचं आहे. मी रोज 2 बिस्किटं खातो तर 1 खाईन. साखर 2 चमचे लागते तर थोडं 2.25 चमचे करीन. 4दा चहा घेत असेल तर 3दा घ्यायचा प्रयत्न करीन. हे म्हणजे छोटं आहे ना, हे जस्ट 1.01 दॅट्स इट. ते छोटं करा. दुसरं, आपल्याला जे करायचं आहे त्यापासून डिस्ट्रॅक्शन्स ठेवू नका. मला मैदा खाणं बंद करायचं तर मग माझ्या घरी बिस्किट आणूच नको ना. सोपं आहे. मला जंक फूड खायचं नाही आहे तर जंक फूड घरात आणू नको. मला ना सोशल मीडियाचं व्यसन लागलं आहे, अनइन्स्टॉल कर. डिस्ट्रॅक्शन्स कमी करू शकतो ना. म्हणजे मला या टेबलवर काय ठेवायचं आहे यावर आपण, मला टेबलवर कसं ठेवता येईल याकडे फार लक्ष देतो, पण टेबलवर असलेल्या गोष्टी फेकून दे याचा विचारच करत नाही. आधी जागा तर कर. सो रिमूव्ह डिस्ट्रॅक्शन्स. तिसरं, आपली आयडेंटिटी घडवा. म्हणजे मला वजन कमी करायचं आहे याचं प्रेशर न घेता, आणि धिस इज ऑल ब्रेन टॉकिंग. मला जिमला जायचं आहे असं न म्हणता मी एक अतिशय हेल्थ कॉन्शियस, तब्येतीची काळजी घेणारा, रोज वेळेवर उठणारा, व्यायाम करणारा माणूस आहे. ही आयडेंटिटी क्रिएट करा. काय होईल? एका दिवसात होणार नाही आहे हे काहीच एका दिवसात होणार नाही आहे. हळूहळू जेव्हा ती आयडेंटिटी क्रिएट होईल तेव्हा जिमला जाणं हे माझ्या कम्फर्ट झोन बाहेरचं असणार नाही ना. जर माझी आयडेंटिटीच ही झाली आहे की आय एम अ हेल्थ कॉन्शियस रेग्युलरली जिम गोईंग पर्सन, तर जे माझ्या कम्फर्ट झोन बाहेरचं आहे ते करणारा मी आहे. ही आयडेंटिटी स्वतःला घडवा. स्वतःला सांगा, चर्चा करा. तसे लोक नेटवर्कमध्ये आणा. पुढची स्टेज, जे म्हणतात ना युअर नेटवर्क इज युअर नेटवर्थ, हे असं भारी वाक्य आहे. लॉजिक काय आहे? मला जर वजन कमी करायचं तर मी अशा लोकांबरोबर राहावं जे वजन कमी करण्याबद्दल अतिशय सिरियस आहेत. मग ते त्याच विषयांबद्दल बोलतात, ते माझ्या मेंदूमध्ये रुजायला लागतं, ते माझ्या कम्फर्ट झोन बाहेरचं नवं भीतीदायक डिस्कम्फर्टिंग वाटत नाही. मी त्यांच्या, कारण माझा मेंदू हे सांगणार आहे की तुला की नाही या कबिल्याचा भाग व्हायचं आहे, तुला वेगळं राहायचं नाही आहे. मग आता त्या कबिल्याचा भाग होण्यासाठी जे आवश्यक आहे ते मी करीन. आपोआपच मी त्यांच्यासारखं वागायला लागेन, आपोआपच माझा तसा पर्सोना घडेल आणि ते जे काही करतायत ते करतील. सो आपल्याला म्हणजे पहिलं तर तुम्ही हे सगळं नीट लक्षात ठेवणं हीच बरीच मोठी लढाई जिंकल्यासारखं आहे. दुसरं, आपल्याला जे काही करायचं आहे ते डिसिजन सोपं करा या प्रकारे. तिसरं, माझ्या मेंदूला जर क्विक फीडबॅक हवा असेल, म्हणजे त्याला पटकन रिझल्ट लागतो ना, हे त्याचं व्यसन आहे. मग मी मला जे काही टार्गेट अचीव करायचं आहे त्याला क्विक फीडबॅक मिळेल अशाच प्रकारे त्या पूर्ण टार्गेटची आखणी करायची. म्हणजे काय, मला माझा बिझनेस सध्या दर महिन्याला माझा 3 लाखांचा प्रॉफिट आहे, मला तो 10 लाखांवर न्यायचा आहे असं माझं टार्गेट असेल, तो 10 लाखांचं प्रॉफिट फार मोठं वाटतं. मग ते 10 लाखांचं प्रॉफिट मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे? प्रोबेबली मी
30 नवीन क्लायंट्स मिळवण्याचे प्रयत्न करायला पाहिजे. 30 लोकांशी बोलायला पाहिजे म्हणजे मला एक 3 क्लायंट नवीन मिळतील. मग 3 क्लायंट नवीन मिळवायला 30 लोकांशी बोलायचे. 30 लोकांशी बोलायचं असेल, मला किती दिवसात माझा बिझनेस वाढवायचा आहे? 3 महिन्यात वाढवायचा आहे. मग कदाचित दर महिन्याला जर मी 10 क्लायंटशी बोललो, प्रॉस्पेक्ट्सशी, तर ते कन्वर्ट होतील. म्हणजे महिन्यात 10. ओके, चला आपण 1 महिना बोनस, तर महिन्याला 15 करूया. महिन्याला 15 म्हणजे दर 2 दिवसाला 1. अच्छा, मग दर 2 दिवसाला 1 जर असेल तर मी रोज काय करावं? कदाचित 4-5 लोकांना विचारावं की कोणी ओळखीचं आहे का ज्याला माझ्या सर्व्हिसेस हव्यात. हे एकदम सोपं आहे. म्हणजे मोठं जे आव्हान आहे त्याला मी छोट्या बिट्समध्ये का बरं? कारण तो बिट सोपा वाटतो आणि त्याचा फीडबॅक लगेच मिळतो. अरे मला 4 जणांशी बोलायचं होतं, बोलून झालं, 1 नंबर, व्हेरी गुड. प्लस त्या 4 लोकांपैकी 1-2 जण म्हणतात हां मी याला रेफरन्स देतो, अरे वा, पुढची स्टेज पण आली. सेम विथ ईच गोल. यात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की जे छोटे छोटे विन्स, जे छोटे छोटे विजय आपल्याला मिळतात ना, की मी जे काही साध्य करत ते झालेलं ॲक्नॉलेज करायचं आणि सांगायचं स्वतःला, अरे जमलं भाई. ती सवय आपल्याला लागली पाहिजे. बरेचदा काय होतं, आपण त्या मोठ्या टार्गेटमुळे मला त्या शिखरावर जायचं आहे म्हणून मी जे एक पाऊल जे टाकतोय त्या प्रवासाकडे माझं लक्ष नसतं. तर यू नीड टू ॲक्नॉलेज दॅट की हां जमलं. परवा मी ज्या 5 क्लायंटशी बोललो होतो ते बोलताना मी जरा जास्त अडखळलो होतो, आज मी थोडा कमी अडखळलो, व्हेरी गुड. हा फीडबॅक द्यायचा आहे. गेल्या आठवड्यामध्ये जेव्हा बायको माझ्यावर भडकली होती तेव्हा मी फार पटकन चिडलो होतो, आज मी थोडा उशिरा चिडलो आणि थोडा कमी चिडलो, व्हेरी गुड. तर आय नीड टू बिल्ड माय पर्सोना इन सच अ वे ज्यात मला क्विक रिझल्ट्स मिळत आहेत, जे मला हवेत ते, जसे मला हवेत तसे. हे झालं 3रं. 4थं आणि सगळ्यात कठीण असल्यापैकी एक, बोर व्हायला पाहिजे आपण. बोर म्हणजे कंटाळा येण्याची प्रक्रिया आपल्या यशाच्या प्रवासात फार महत्त्वाची आहे. कारण जे काही भव्य दिव्य घडलं आहे ना, ते खूप मोठ्या कंटाळवाण्या प्रवासानंतर काहीतरी घडलं आहे. आणि झालं आहे असं, स्मार्टफोन आल्यापासून आपल्याला कंटाळा येणं थांबलं आहे. म्हणजे मी इंजिनिअरिंग पुसदला केली आहे, यवतमाळ जिल्ह्यात, आणि मी राहायचो जालन्याला. तर जालना पुसद बसचा प्रवास होता 7 तासांचा. वर्षातनं 3-4 चक्रा तरी टू अँड फ्रो व्हायच्या. त्या 7 तासात मी एकतर पुस्तक वाचायचो किंवा डोळे मिटून आपल्या आजपर्यंत काय काय चुका झाल्यात त्या चुका आठवायचो. हे किती मूर्खपणा केला आहे आपण. हे सगळ्यांचं झालं आहे. लाँग प्रवासामध्ये आपण गाणी ऐकली आहेत किंवा हे असं काहीतरी केलं आहे. कोण आहे आता 7 तास मोबाईल न बघता घालणारा? कॅरेक्टर कसं बिल्ड होणार, स्वतःबरोबर गप्पा कशा मारल्या जाणार, स्वतःच्या चुकांची उजळणी कशी होणार, त्या चुका दुरुस्त कशा होणार, कसं होणार? आणि आपल्याला हा कॉन्टेक्स्ट किमान तुम्ही ओळखू शकलात, कारण तुम्ही सगळे या प्रवासातनं गेलात. जेनझीला हे माहितीच नाही आहे. विचार करा, त्यांनी हे अनुभवलंच नाही आहे. कारण ही जेनझी जेव्हा माझ्याबरोबर प्रवासाला यायची ना, तेव्हा त्याला माझा मी फोन दिला आहे हातात, किरकिर करू नको, गप्प बैस. सो फाईट बहुत बडी है. आपल्याला स्वतःसाठी सुद्धा लढायची आणि समाजासाठी सुद्धा. आणि शेवटचं हे थोडं अजून कठीण आहे की आपल्या ध्येयाचा विचार न करता मी जी सिस्टीम लावली आहे त्याचा विचार करायचा. म्हणजे वजन कमी करणं, मग जिमला जाणं, खाणं कमी करणं. इन्स्टेड ऑफ सेईंग की मला 20 किलो वजन कमी करायचं आहे, मला 6 पॅक्स डेव्हलप करायचे आहेत, मी एक सिस्टीम लावली आहे की मी उद्या हे करणार आहे, मग त्यानंतर ते करणार आहे, मी हे खाणार नाही, मी ते खाणार नाही, बस. माझा मेंदू हे म्हणणार आहे की राजा तू जे काही तुझं आज 90-100 किलो वजन आहे, तू म्हणतोय 80, कसं होणार आहे, हे कम्फर्ट झोनच्या बाहेरचं आहे, अशक्य आहे हे. तर ते काही नाही, तू फक्त हे कमी करायचं आहे रे, हे असं खायचं आहे रे, हे असं सोपं करायचं आहे रे, बस. दॅट इज इझी हिअर ना. इन्स्टेड ऑफ कीपिंग दॅट बिग टार्गेट यू मेक इट स्मॉल. तर हे जे शेवटी मी टूल्स सांगितले, हे टूल्स सगळे तुम्ही ऐकलेत आणि कदाचित तुम्हाला पटले असतील. त्याचं कारण हे आहे की मी तुम्हाला आधी अर्धा-पाऊण तास ते सगळं लॉजिक समजून सांगायचा प्रयत्न केला.
ते लॉजिक ऐकलं म्हणून कदाचित हे टूल्स पटले असतील. उद्या जर या टूल्सची रिव्हिजन केली तर ते फार अवघड वाटणार आहे, कारण तुमचा कॉन्टेक्स्ट आत्ता सेट झाला होता. ते कम्फर्ट झोनच्या बाहेरच्या गोष्टी थोड्या कम्फर्टमध्ये यायला लागल्या होत्या. त्यामुळे हे सोपं असणार नाही आहे. आपला मेंदू आपल्याला फक्त जिवंत ठेवण्यासाठी काम करणार आहे. आपली शुगर वाचवण्यासाठी, आपली एनर्जी वाचवण्यासाठी, आपल्या मनासारखं घडलं नाही की तिथून पळण्यासाठी किंवा तिथून भांडण्यासाठी मेंदूचं ते त्या ॲमेगडिलाचं बाय डिफॉल्ट ते काम आहे, तो ते करणार आहे. तुम्हाला आपला प्रीफ्रंटल कोर्टेक्स तो लवकरात लवकर ड्रायव्हिंग सीटवर आणायचा आहे. याला पटकन हा असणार आहे, आधी बसणार आहे. याला तुम्ही 10 मिनिटांनी मागे सारून त्याला पुढे आणता की 10 सेकंदात, यावरून ठरणार आहे की तुम्ही तुमच्या आजूबाजूचे, तुमच्या कुटुंबातले, तुमचे मित्र हे सगळे या सिस्टम्समध्ये येतील की नाही, आपल्याला यश मिळतं आहे की नाही. आणि आपला मेंदू, अगदी सुरुवातीला म्हणलो तसं, मेंदू जर जिंकलो तर मेंदूच्यामुळेच, मेंदूच्या आधारावर, जर हारलो तर मेंदूमुळेच. पण तो प्रीफ्रंटल कोर्टेक्समुळे होणार की ॲमिगडालामुळे, दॅट इज आवर चॉईस. ते आपण कॉन्शियसली ठरवायला पाहिजे. ते करण्यासाठी हे ओळखायला पाहिजे नंबर 1 की मेंदू हा माझा नोकर आहे, माझा मालक नाही. तो नेहमी माझं इमिजिएटली ऐकतोच असं नाही, त्याला ऐकायला लावायला जरा वेळ लागतो. पण मला आता कळलं आहे मला की त्याला जरा ऐकायला लावायला वेळ लागतो, नंबर 1. आणि नंबर 2, त्याला ऐकायला लावण्याची जबाबदारी माझी आहे. त्याला ऐकवायची, त्याच्याकडनं काम करून घेण्याची जबाबदारी माझी आहे. ते जर कळालं आणि नेहमी हे जर लक्षात ठेवलं की हा माझा 60,000 वर्ष जुना मेंदू ड्रायव्हिंग सीटवर येऊ पाहतोय, तर ती लढाई सोपी होते. सगळ्यांनी केलं आहे, फार अवघड नाही आहे. माणूस चंद्रावर गेला आहे, आपल्यासमोरचे टार्गेट्स तर फारच सोपे आहेत, है ना. त्यामुळे फार अवघड नाही आहे, थोडंसंच अवघड आहे. अवघड आहे, थोडंसंच आहे, फार नाही आहे. ते जमण्यासाठी हे सगळं डिकोड करा. हे आपण आज ह्या अमेझिंग व्याख्यानमालेचा आस्वाद घेऊ शकलो, त्यामागे ही व्याख्यानमाला घडवून आणण्यासाठी राबणारे हात, त्या राबणाऱ्या हातांना राबू देणारे अनंत हात, त्यांच्या मागचे अनंत हात, ही अख्खी ह्युमन सिस्टीम आहे. ही सिस्टीम एकदम एक नंबर आहे, जगात जादू घडवून आणली आहे. आणि आपण त्या सिस्टीमचे वारसदार आहोत, याचा अभिमानही वाटू द्या. आणि मग ती सिस्टीम कशी चालते हे शिकून त्यानुसार जिंका. दॅट्स इट. थँक्यू. तर खूपच सुंदर नवीन माहिती मिळाली की आपला मेंदू आपल्या प्रगतीच्या आड कसा येतो. सगळी सायंटिफिक माहिती होती, नवीन माहिती होती, पण ती सरांनी खूप सुंदर रीतीने आपल्याला एक्सप्लेन करून दिली. त्याबद्दल सरांना एकदा जोरदार टाळ्या वाजवून धन्यवाद द्यायचे. हर्ष 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 हर्ष. आणि ही सरांनी जी एक्सप्लेन केलेली आपली टीम आहे, म्हणजे आपण सगळे रसिक वक्ते आहात, आपण सर्व इथे आल्या त्याबद्दल आपल्याला धन्यवाद. काही सूचना आहेत त्या